प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे परमेश्वराचं अद्भुत वचन, जे परमेश्वराचं महान वचन कार्य करत आहे, ते शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, जर तुम्हाला काही प्रार्थना सांगायची असतील, तर त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुम्ही सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल, तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल, तो जर नंबर लागला नाही, तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. एका बहिणीने सांगितलं की त्यांच्या शेतामध्ये ऊस त्यांनी लावला होता आणि पाऊस नसल्यामुळं तो ऊस वाळून चालला होता. त्याचप्रमाणे विहिरीतलं पाणी देखील आटलं होतं आणि 26 एप्रिलला त्याने त्या ठिकाणामध्ये बोर घेण्याचा देखील प्रयत्न केला, पण त्या ठिकाणामध्ये बोरला देखील पाणी लागलं नाही. घरातले सगळे लोक निराश झाले आणि सगळे म्हणले आता सगळं काही संपणार आहे. पण ह्या परिस्थितीमध्ये त्या बहिणीने परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला आणि तिने सांगितलं की पास्टर मनोज तेलोरे यांचं वचन मी ऐकत होते आणि ते वचनात त्यांनी सांगितलं की कधीही परमेश्वरावर तुम्ही अविश्वास दाखवू नका, कारण परमेश्वराचं मार्गदर्शन हे तुमच्यासाठी उत्तम असं आहे. आणि त्या बहिणी त्या विश्वास ठेवला आणि ती बहीण म्हणाली की या वचनाने मला एक नवीन उभारी मिळाली. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मे महिन्यामध्ये अद्भुतरित्या पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये त्यांनी सांगितलं कुठलाही त्यांचा ऊस त्या ठिकाणामध्ये वाळला नाही आणि एवढंच नाही तर विहिरीचं पाणी देखील त्यांचं वाढलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमधील सोमगल आंटी मागील आठवड्यामध्ये त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला होता. दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट केल्यानंतर त्या ठिकाणामध्ये त्यांची एन्जिओग्राफी करावी लागली होती. एक ब्लॉक डॉक्टरांनी सांगितला होता आणि तो 80% त्या ठिकाणामध्ये तो ब्लॉक होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, शिल्हो कुटुंबाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य केलं. पूर्ण त्यांची एन्जिओप्लास्टी सक्सेसफुल झाली, त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं आणि त्या डिस्चार्ज होऊन घरी देखील गेलेले आहेत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्यामध्ये भाऊसाहेब उकांडे अहमदनगर यावरून आलेले आहेत, ते यावेळेस पुढे येतील. त्याच्या नावाला धन्यवाद देऊयात. आज आपल्यामध्ये ब्रदर भाऊसाहेब उकांडे अहमदनगर या ठिकाणातून आलेले आहेत आणि मागील आठवड्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक साक्ष घडली. ज्यावेळेस ते ट्रक चालवतात स्वतः आणि फक्त ट्रक चालवतच नाही तर जे काही आतमध्ये माल ठेवलेला असतो ते लोडिंग अनलोडिंग पण त्यांना करावं लागतं. आणि त्यांचं वय त्यांनी सांगितलं 58 वर्ष आहे. ते म्हणजे खास मेन्शन करा, कारण मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस ते मागचं सगळं जे सामान ठेवलं होतं ते सोडण्यासाठी त्यांनी मागे एक दोर लावलेला असतो ट्रकला, तो सोडला आणि ते सोडल्यानंतर ते सामान त्या ठिकाणातून पडलं आणि हे ब्रदर देखील त्या ठिकाणातून पडले आणि खाली सिमेंटचे ब्लॉक्स होते. त्या ब्लॉक्सवर ते जोरात पाठीवर आदळले आणि आदळल्यानंतर मणक्यामध्ये जोरात आवाज आला आणि त्या ठिकाणामध्ये त्यांना हालचाल करता येणार 10 मिनटं तर त्यांना त्या ठिकाणातून हालचालसुद्धा करता येत नव्हती. त्यांना त्याच परिस्थितीमध्ये उचलून दवाखान्यामध्ये नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला MRI वगैरे सगळ्या गोष्टी टेस्ट सांगितलं, MRI सांगितलं. पण या भावाने विश्वासाने सांगितलं की तुम्ही मला फक्त पेनकिलर द्या, मी घरी जातो, मला तेवढंच करा, नंतर पुढं काय करायचं ते बघू. आणि डॉक्टरांनी त्यांना फक्त पेनकिलर दिलं. ते भाऊ घरी गेले आणि त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणामध्ये पास्टर मनोज तेलोरे यूट्यूब चॅनल त्यांनी लावलं आणि त्या ठिकाणामध्ये वचनात त्यांना एक परमेश्वर त्यांच्याशी बोलला आणि पास्टर सांगत होते की वचन जे आहे हे विश्वास धरणाऱ्यांचे देव संरक्षण करतो. आणि त्यांनी त्या शब्दावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराने त्या वचनाच्याद्वारे त्यांना पूर्ण आरोग्य दिलं आणि दुसऱ्या दिवशी ते कामावर गेले. आणि इतकंच नाही तर त्या कामावर गेल्यानंतर त्या ठिकाणामध्ये 2 कामगारांचं भांडण झालं आणि मग ते सगळं खाली जे भरलेला माल होता तो खाली कोण उतरणार, आणि त्यामुळं त्यांचं भांडण झाल्यानंतर ते दोघं निघून गेले. पण परमेश्वराने भावाला इतकं पूर्ण आरोग्य दिलं होतं त्या वचनाच्याद्वारे की सगळं माल जो होता ट्रकमधला त्यांनी स्वतः एकट्याने सगळा खाली काढला. त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं, कुठलाही त्रास झाला नाही आणि त्याच परमेश्वराच्या मंदिरामध्ये आलेत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्यामध्ये पाडे आंटी आहेत, यावेळेस पुढे येतील. हालेलुया.
आत्ताच आपण गीत गायलं की ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना. खरंच थांग न लागू देणाऱ्या त्या परमेश्वराच्या अद्भुत महान साक्ष देण्यासाठी प्रभूनं आज मला जी कृपा पुरवली त्याबद्दल मी सर्वप्रथम परमेश्वराच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. प्रियांनो, 2 मेला माझा मुलगा यश हा गाडीवरून मित्राच्या गाडीवरून चाललेला असताना स्पीड ब्रेकरवर वेगात होते आणि स्पीड ब्रेकरवर गाडीवरून तो उडला आणि इतक्या वाईट रीतीनं ह्या डाव्या बाजूला पडला आणि काही अंतरावर फरफटत असं गुंडाळ्यासारखं गेला. पण प्रभू परमेश्वरानं कुठलेही हाडसुद्धा त्याचं मोडू दिलं नाही, की कुठल्या डोक्याला मार लागला नाही. फक्त ज्या खरचटलेल्या जखमा झाल्या होत्या त्या सर्व सहन करण्यासाठी प्रभूनं त्याला सहनशक्ती, धैर्य दिलं. आणि एवढंच नाही तर डॉक्टरांनी विधान केलं की तू जे सांगत आहे हे खरंच मिरायकल आहे, अद्भुत आहे. मी जेव्हा गाडीवरून पडलो नुसता तर माझा हात मोडला, परंतु तू जे सांगत आहे ते खरंच अद्भुत आहे. तर हे अद्भुत आणि महान साक्ष याच्या मागं प्रियानो आपले आदरणीय पास्टर, नंतर निरंजन दादा आणि आपण सर्वजण मंडळीसाठी, मंडळीतल्या लेकरांसाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करत असतो. आणि हे जे घडलं हे सर्व केवळ त्या प्रार्थनेचं उत्तरच नाही, तर प्रार्थनेमध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्याचं सुंदर असं प्रत्युत्तर आहे. आणि खरोखर ज्या परमेश्वरानं आम्हाला अभिवचनं दिलेली आहेत, हाड ना हाड सांभाळणाऱ्या त्या प्रभू परमेश्वराला आम्ही पुन्हा एक वार कोटी कोटी धन्यवाद देते. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. खूप चांगला आमचा देव आहे. अनेक साक्षी प्रतिदिवशी देव आमच्या जीवनामध्ये करतो आणि किती सामर्थ्यशाली तो देव आहे, त्याचं सामर्थ्य किती अगाध आहे याची प्रचिती, त्याचं कन्फर्मेशन तो आम्हाला देत असतो. मागच्या अनेक दिवसापासून अशी कोणती समस्या सोडू शकत नाही असं घडलंच नाही. आमची एक बहीण, माझी स्वतःची एक चुलत बहीण, ॲक्च्युली येशू ख्रिस्तसुद्धा म्हणतो की, म्हणजे येशूच्या संबंधानं जर तुम्ही बघितलं की ज्या गावामध्ये त्याचा जन्म झाला त्या गावात एकही चमत्कार घडला नाही. कारण जेव्हा लोक येशूकडे पाहत होते तर त्याला एक लेबल होतं, सुताराचा मुलगा. योसेफ जो आहे तो सुतार होता. आणि मग सुताराचा मुलगा तो काय आमच्या जीवनामध्ये करणार आहे, एक लेबल असतं. इस्रायलमध्ये येशू ख्रिस्त जिथं जिथं गेला, यरिहोमध्ये गेला, गर्सेकराच्या प्रांतामध्ये गेला, असं कोणतं ठिकाण नव्हतं की जिथं तो पोहोचला आणि तिथे चमत्कार घडला नाही. परंतु जिथं येशूचा जन्म झाला त्या गावात मात्र चमत्कार घडला नाही. का तर त्या गावातले लोक त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नव्हते. माझा जन्म जिथं झाला मला पण एक लेबल होतं आणि त्या लेबल खाली जगत असताना कोणी विश्वास नाही ठेवू शकत की प्रभू एखाद्याला तो प्रार्थना करेल आणि देव त्याची प्रार्थना ऐकेल. परंतु कालांतरानं टप्प्याटप्प्यानं देव आमच्या विश्वासाला, आमच्यामध्ये असणाऱ्या समर्पणाला तपासतो आणि हळूहळू देव उत्तर द्यायला सुरुवात करतो. मग आम्ही पाहतो जे येशूची भावंड, येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि मग त्यांचं तारण झालं, तोपर्यंत त्यांचं तारण नाही झालं. तोपर्यंत त्याला ते सामान्य समजत होते. पण त्याचं पुनरुत्थान आणि पुनरुत्थानानंतर त्याने स्वतःचं सामर्थ्य प्रगट केलं, मग त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला. तशीच आमची एक बहीण, चुलत बहीण होती. तिचे मिस्टर वारले आणि जवळजवळ 1.5 वर्ष ती पेन्शनसाठी स्ट्रगल करत, तिची पेन्शन मिळत नव्हती. ती स्टेटसवरती सगळ्या साक्षी पाहत होती. एवढं सगळं सगळ्यांच्या जीवनात देव चमत्कार करतो, माझा पण समय येईल.
मग ती सारखी सांगायची, मनोज माझ्यासाठी प्रेयर कर, पेन्शनची मला गरज आहे, नातवंड आहेत, मुलं आहेत, या सगळ्यांना मला बघावं लागतं. आणि मी तिला ओके ओके पाठवायचो. मग त्यानंतर देवाला काय कठीण आहे, पेन्शन असो, फंड असो, ग्रॅज्युएट असो, प्रमोशन असो, सगळं काही प्रभू करणारा देव आहे. आणि मग तिची प्रार्थना देवाने ऐकलं, मला माहीत नव्हतं. आणि ती मला 2-3 आठवडे सारखं सांगायला लागली की मी येणार आहे चर्चला, मी चर्चला येणार आहे, मी चर्चला येणार आहे. म्हटलं ये. मग पहिल्या मागच्या आठवड्यामध्ये नेमकं ड्रायव्हर मिळाला नाही, कार मिळाली नाही आली. आणि गेल्या आठवड्यामध्ये आली. आल्यावर मी फक्त प्रेयरपुरतं तिच्याशी थोडंसं बोललो आणि वर गेले. मग तिने आईला सांगितलं की 1.5 वर्ष जी पेन्शन मला मिळत नव्हती, पण मनोजनं प्रार्थना केली आणि अद्भुत रीतीने 1.5 वर्षानंतर माझी पेन्शन मंजूर झाली. मग माझा मुलगा मला म्हटला की मम्मी आता थांबायचं नाही, ज्या चर्चमध्ये आपल्यासाठी प्रार्थना केली गेली तिथं जाऊन भेट देऊन यायची. एक गोष्ट लक्षात घ्या, हे साधं सुद्धा ठिकाण नाही. इथं उपकार स्तुतीची फेड करण्यासाठी लोक येत असतात. उपकार स्तुती परत फेड. परमेश्वर त्याच्या लोकांची भेट घेण्याचं ते ठिकाण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता दिवस तर शेवटचे आहेत, अंतिम आहेत, एंड आहे, जगाचा शेवट आहे. मी काल एक न्यूज वाचली, त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्यानं खूप अभ्यास केला, सगळ्या चर्चेसचा, मंडळांचा अभ्यास केला. आणि त्यानं असं सजेस्ट केलं, जेवढे भारतामध्ये चर्चेस आहेत त्या सगळ्या चर्चेसचं सगळं तुम्ही इतिहास काढा आणि ते गव्हर्नमेंट जेव्हा त्या चर्चचा इतिहास काढेल तर भारतामध्ये लाखो चर्चेस बंद पडतील. नीट ऐका. त्या चर्चची लँड, त्या चर्चचं बांधकाम, ते चर्च कसे स्थापन झाले आणि जुने चर्च आहेत तेवढा सगळा, त्या ज्या जमिनी आहेत त्या आपल्या जमिनी आहेत. तुम्हाला मी का सांगतो माहिती का, दिवस अंतिम आहेत, शेवटचे दिवस आहेत. आता इथं तुम्ही किती चळवळ करा, तुम्ही किती मोर्चे काढा, तुम्ही काय करा, आम्ही म्हणतो की नाही, सरकार बदललं तर सगळं होईल, काही बदलणार नाही. आम्हाला देवानं अनेक वेळा बरेच वर्ष प्रभूनं आम्हाला संधी दिली होती की त्याच्या आगमनासाठी आम्ही सिद्ध व्हावं, आम्ही तयार व्हावं. परंतु आम्ही जसं पाहतो, शहाण्या कुमारी आणि मूर्ख कुमारी दोघे सुद्धा वराला सामोरं जाण्यासाठी निघाल्या. शहाण्यांच्या दिव्यामध्ये तेल होतं आणि भांड्यामध्ये तेल होतं. मूर्खांचे दिव्यात तेल होतं पण भांड्यात तेल नव्हतं. आणि दोघीला पण झोप लागली. पण वर आल्यावर ज्या शहाण्या त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपल्या भांड्यातलं तेल दिव्यामध्ये टाकलं आणि वराला सामोऱ्या गेल्या. आणि ज्या मूर्ख आहेत ते बाजारात तेल आणायला गेल्या. लक्षात ठेवा, किंवा प्रभू आम्हाला संधी देतो त्यावेळेस आम्ही शहाण्यासारखं वागलं पाहिजे. आत्मिक झोप तर सगळ्यालाच येते हो. कोणी या पृथ्वी तलावरती असं नाही की जो म्हणतो मी 24 आवर्स जागृत आहे आणि मी सिद्ध आहे, मी तयार आहे. म्हणजे काय, वराची वाणी कानावरती पडली, दोघी पण जाग्या झाल्या. मंडळ्या काही झोपलेल्या सगळ्याच मंडळ्या, पण ज्या मंडळ्या वराची वाणी ऐकल्यावर, जसं मी पाहतो की शहाण्या पण जाग्या झाल्या, मूर्ख पण जाग्या झाल्या. परंतु शहाण्याची तयारी काय, त्यानं पहिल्यांदा भांड्यातनं तेल काढलं आणि मूर्ख तेल आणायला गेल्या. आम्ही त्या मंडळीपैकी असलं पाहिजे. कितीही कठीण परिस्थितीमध्ये आम्ही असलो पण वराची वार्ता करण्याचा नाद, जागोजागी होणारे घडामोडी याच्याद्वारे आम्ही जागा होऊन आमच्यातलं तेल जे आम्ही ठेवलेलं आहे ते घ्यावं आणि दिव्यामध्ये ओतावं. पळायचं नाही नंतर आणायला, नंतर नाही पळायचं. आता सगळं नॉर्मल आहे, तुम्हाला वाटतं सगळं सोपं आहे.
कालच मी जीसस इंडिया टी व्हीची बनकर त्यांच्याशी माझं बोलणं होतं. तर ठीक आहे, आता नक्कीच आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. मग लोकांना देण्यासाठी आपल्याला खास संदेश तयार करावे लागतील. उद्देश काय? लोक वाचा म्हणून नाही बरं का, तुम्ही त्यातनं वाचावं, तुम्ही संकटातनं तुमची सुटका व्हावं याच्यासाठी संदेश नाही, विश्वासात टिकून राहावं याच्यासाठी संदेश. वाचणार तर कोणीच नाही हो. कोण अपेक्षा करताय? तुम्हाला काय वाटलं तुम्ही वाचणार आहे? त्या पडळकर म्हटलं की जाऊन जेवढे धर्मगुरू आहेत, ख्रिस्ती धर्मगुरू, त्याला त्यांचा सैराट करा, म्हणजे त्यांना मारून टाका. ते म्हणतायत म्हणून नाही मारणार. ते मत्त्याच्या शुभवर्तमानात सांगितलं आहे. डोंगरावरती प्रवचन देताना अंतिम दिवसामध्ये आम्ही पाहतो की तो म्हटला, माझ्या नावामुळे लोक तुम्हाला धरून देतील, जीवे मारतील. मी म्हणतो पडळकराच्या मुखातनं देवाचं वचन पूर्ण झालं. धरून देतील आणि आम्ही त्याच्याबद्दल स्वतःला बचाव करावा म्हणून नाही, आता आम्ही सजग व्हावं, आम्ही जाग व्हावं, तयार व्हावं. का? या सगळ्या घटना घडत असताना एकीकडे मिरॅकल्स घडणार, दुसरीकडे रक्तपात घडणार, एकीकडे लोक तारणामध्ये येणार आणि दुसरीकडं ज्यांनी लोकांना तारणात आणलं ते धारार्थी पडणार, ते मरणार. काय घडलं पहिल्या मंडळीमध्ये? असं म्हटलं शेवटच्या मंडळीचं गौरव पहिल्या मंडळीपेक्षा अधिक असेल. पहिल्या मंडळीत काय होतं? इकडं सुवार्ता प्रसार चालू होता. अजून तर काहीच नाही आमच्या देशामध्ये. अजून आपण सगळं काही छान चाललंय. आराधना झाली, प्रार्थना झाली, भक्ती झाली, तुम्ही छान कपडे घालून येतात, तुम्ही एन्जॉय करता, सगळं काही करता, अजून सगळं नॉर्मल आहे. आपण जेव्हा ते पण देवाचं वचन सांगत होता तेव्हा लोकांनी त्याच्या भोवती एका स्तेपनाभोवती गर्दी केली आणि लोकांनी त्याला दगडमार केला आणि स्तेपन जागेवरती मेला. तो रक्तपात आहे. ते दिवस आहेत. पहिली मंडळी तशी होती. कशी होती पहिली मंडळी? कुठंतरी स्वार्थ प्रसार कोणतरी करतो, त्याला पकडत होते, बंदीशाळेमध्ये टाकत होते, छड्यांचा मार देत होते, फटके मारत होते, साखळदंडाने बांधून टाकत होते. मग त्या मंडळीमध्ये मोठे चमत्कार घडले. आता शेवटच्या मंडळीत याच्यापेक्षा जास्त चमत्कार घडणार. मग जेवढा सताव त्यावेळीस होता त्याच्यापेक्षा जास्त सताव शेवटच्या मंडळीमध्ये असणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळं घडत असताना मला त्या मंडळीवरती फोकस, आणि प्रभू पण त्या मंडळीवरती फोकस करत आहे. कुठला? ज्याला त्या मंडळीला घेऊन जायचंय. सगळ्या मंडळीला नाही येणार, सगळ्या मंडळ्या स्वर्गात नाही जाणार, सगळे लोक स्वर्गामध्ये नाही जाणार. प्रॉब्लेम काय? प्रभू या पृथ्वीतलावर आज सकाळी पुष्कळ ठिकाणामध्ये चर्च चालू आहे. काही ठिकाणी चर्च चालू असताना ते बंदही पडले असतील, त्याच्यामध्ये घुसले असतील लोक, त्यांना चर्च चालवू दिलं नसेल. प्रभूचं लक्ष सगळीकडे आहे. आणि काही मंडळ्या एकदम छान आहेत, त्यांना कुठली अडचण नाही आहे, आराधना चालू, भक्ती चालू, सगळं चालू आहे. परंतु त्या मंडळीमध्ये लोक जर रिलॅक्स असतील, रिलॅक्स आहेत लोक, काही टेन्शनच नाही कुठलं, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, जेव्हा देव येईल तेव्हा पाहू, एक साधारण नॉर्मल जीवन जगणारे लोक आहेत, तेही त्या मंडळीचा भाग नसणार, रॅप्चरमध्ये नसणार आहे. परंतु मी असं म्हणेल, जी मंडळी सताव, त्यांना विखुरलं जात आहे, त्यांना विभक्त केलं जात आहे, त्यांना मंदिरामध्ये येण्यापासून अटकाव केलं जात आहे, आणि ती मंडळी जंगलामध्ये जाऊन देवाची आराधना करत आहे. मी तर असं म्हणेल, जेव्हा लोक बिल्डिंग मधली आराधना बंद होईल ना, तेव्हा लोक जंगलामध्ये जाऊन आराधना करतील, जंगलामध्ये जाऊन आराधना करतील. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, खरी मंडळी जी आहे ना, त्याला बंदीशाळा सुद्धा आराधनेचं केंद्र असते. असं आम्ही पाहतो, पेत्र बंदीशाळेमध्ये गेला, तिथं देवाची आराधना केली, तिथं देवाची भक्ती केली. तुम्ही सबबी न सांगू शकत नाही. लक्झरी लाईफ सबबी सांगत असतं. एक लक्झरी लाईफ आहे, टेन्शन नाही, तणाव नाही, कुठल्या प्रकारे तुम्हाला प्रेशर नाही, असं तुम्हाला जीवन एक त्या मूर्ख कुमारी सारखं तुम्हाला. का तिने
आता विचार करा, त्या दोन 5-5चा 2 ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यांच्या भांड्यात तेल होतं हे त्यांनी पाहिलं नाही का? साधी गोष्ट आहे हो. तुम्ही जाता जाता एकमेकाचे डबे चेक करता, तुझ्या डब्यात काय, माझ्या डब्यात काय. मग त्यांनी त्याच्या डब्यातलं तेल बघितलं नाही का? बघितलं तेल त्यांनी, पण ते म्हणले जाऊ दे, आपल्याला कशाला लागतंय, दिवे पेटले तर पेटू द्या ना, काय विझणार आहेत दिवे. दुर्लक्षित आत्मिक जीवन, जेव्हा आत्मिक जीवन दुर्लक्षित केलं जातं ना, तेव्हा दार बंद केलं जातं. आत्मिक जीवनाकडे फार बारकाईने लक्ष लावणं गरजेचं आहे. कशासाठी माहिती का? म्हणतो जागृत राहा, प्रार्थना करा. कसं काय तुम्ही जागृत राहणार आहे, सजग कसं असणार आहे? प्रार्थना करणारा व्यक्ती जागा राहणार आहे. प्रार्थना करणारा व्यक्ती जेव्हा या सगळ्या परिस्थितीला तुम्ही पाहाल, ऐका बरं का, खोमेनींनी काल म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये एक वक्तव्य केलं. ते म्हटलं माझं मिशन काय, जगामध्ये एक सुद्धा यहुदी जिवंत राहता कामा नये, एक पण यहुदी जिवंत राहता का. मी बसल्या बसल्या कधी विचारतो काय त्यांचं डोकं फिरलं नेत्यानेहूचं, आणि गेला आणि त्या इराकमध्ये त्यांनी बॉम्ब टाकले. कशाला खाजून अवदान आणलं, कशाला बळबळ हे केलं. पण जेव्हा देवाच्या वचनाकडं ते फार बारकाईनं पाहणारं इस्रायल राष्ट्र सजग आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो का सांगत आहे माहिती का, तुम्हाला कसं जागं राहायचं त्याच्या संबंधाने बोलत आहे. ते इस्रायल राष्ट्र इतकं जागं राष्ट्र आहे. भविष्यवाण्या कोण कसे हल्ले करेल आणि कसं आम्हाला उद्ध्वस्त करतील याच्यासाठी त्यांनी जागं राहिले. एक भूमिकंप झाला, तो भूमिकंप झाल्यावर नेत्यानेहू इतके सजग झाले, ते म्हटले हा भूमिकंप नाही, इराणनं बॉम्ब बनवला आणि तो बॉम्ब आमच्या देशासाठी वापरणार आहे. त्यांनी वाट नाही बघितली, त्यांनी हल्ला केल्यावरती मग बघू आणि मग आम्ही आमच्या लोकांचा बचाव करू. नाही, त्यांनी ठरवलं जिथं ती जागा आहे, जी जागा, जी अण्वस्त्र आमच्या देशासाठी यहुद्यांना मारण्यासाठी वापरली जाणार आहे, त्या जागेवरती हल्ला करून ती शस्त्रच नष्ट करून टाकलं पाहिजे. याला सजगता म्हटलेली आहे. तुम्ही देखील अशी कोणती जागा आहे, ऐका बरं का, कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे. तुमच्या मध्ये आत एक यहुदी आहे, नीतिमान अशा एक मनुष्य आतमध्ये आहे. त्याच्या वचनामध्ये त्यांनी सांगितलं या धोंड्यापासून मी अब्रामाची संतती निर्माण करेल. म्हणजे तुमच्या मध्ये एक विश्वासणारा व्यक्ती. पण तुम्ही वाट पाहता, कसली वाट पाहता? त्यानं माझ्यावरती हल्ला केल्यावर मी त्याच्यावरती हल्ला करेल. तुम्ही झोपलेले आहात. तुम्ही शोधलं पाहिजे कोणत्या, तिथं भूमिकंप झाला. भूमिकंप तुमच्या जीवनात पण कधी कधी भूमिकंप घडतो बरं का. जाणवतं तुम्हाला अरे काहीतरी गडबड सुरू आहे, पण तुम्ही काय विचार करता, नाही तो भूमिकंप आहे. इस्रायल म्हणतं ते भूमिकंप नाही, तो अणुबॉम्बचा स्फोट आहे आणि ते माझ्या राष्ट्राला उद्ध्वस्त करणार आहे आणि मी उद्ध्वस्त होणार नाही. कान देऊ नये का विश्वास नाही राहणार. आज तुमच्या जीवनातही काहीतरी भूमिकंप घडत आहे, काही घटना तुम्हाला हलवत आहेत आणि या हलवणाऱ्या घटना तुम्ही तुमच्या शत्रूला वेळीच ओळखा. तुमच्या शत्रूला वेळीच ओळखा. जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तो शत्रू येऊन तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे. तो शत्रू येऊन तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे. यहुदानं वेळीच ओळखलं असतं की तो मोह त्याच्यामध्ये आला तर कदाचित, बघा बरं का, यहुदाला 30 रुपयाची गरज नव्हती, तो मोह त्याच्याकडे आला. त्यानं मंदिराच्या दानकोशात ते पैसे टाकले आणि तो नंतर ते 30 रुपये घेऊन परत याजकाकडे गेला. म्हटलं सोडा येशूला, पण वेळ निघून गेली होती. हो, सजग नव्हता तो, जागा नव्हता. सैतानानं त्याला ट्रॅपमध्ये अडकवलं आणि तो उद्ध्वस्त झाला. म्हणून लक्षात ठेवा, शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप सजग राहावं लागणार आहे. चर्च म्हणून, मंडळी म्हणून. तुम्ही म्हणाल नाही आम्ही आहे तसं अहो आहे तसं जगत राहिला स्वर्गराज्य तुम्हाला कधीच मिळणार नाही. लिहून घ्या माझ्याकडनं, कधीच मिळणार नाही स्वर्गराज्य.
मुळामध्ये स्वर्ग राज्य चाळून चाळून लोकांना घेतलं जाणार आहे, त्याच्यामध्ये चाळून घेतलं जाणार आहे. ज्या गोष्टी प्रभूला आवडत नाही त्या गोष्टी तुमच्यातनं दिसल्या रे दिसल्या, संपलं. प्रभूला काही गोष्टी आवडत नाही आणि सांगतो तो वचन. बरं, आपल्याला सगळं माहिती असतं की प्रभूला ही गोष्ट आवडत नाही, प्रभूला ते पसंत नाही. सगळ्या गोष्टी देवाच्या वचनातनं आम्ही पाहून पाहून आम्ही त्या गोष्टी करतं कोण? हा सैतान. तुम्हाला त्या अंतिम दिवसामध्ये बघा, जी पाप सुद्धा जास्त वाढणार, जास्त पाप वाढणार. आणि असं लिहिलं, विश्वासणारे सुद्धा फसतील. ओसाडीचा अमंगळ पदार्थ असं लिहिलंय त्याच्यामध्ये. ओसाडी प्रकट, आता मला त्याच्यात बोलायचं नाही, माझा विषय दुसरा आहे. परंतु ओसाडीचा अमंगळ पदार्थ म्हणजे अमंगळपणा सुद्धा जास्त असं लिहिलंय प्रकट. दुर्बलता, मलिनतेने वागणारा स्वतःला मलिन करत राहो, पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करत राहो. दोन प्रकारची गोष्ट आहे. एक जगामध्ये मलिनता वाढेल, दुसरीकडं पवित्रता सुद्धा खूप वाढणार आहे. लोक पवित्रतेकडे पण जास्त लक्ष देणार आहे. आणि गोष्ट तुम्हाला सांगू का, आता तुम्ही बघा, लोक एवढे आंधळे झालेत ना. परवा एक व्यक्तीचं प्रीचिंग मी ऐकलं, अतिशय पॉप्युलर, फेमस. एक वेळा तो संदेश देताना त्याच्या लाईव्हला लाख लाख लोक त्याचं लाईव्ह बघतात, तरुण मुलगा. आणि त्यांनी प्रीचिंग करता करता एक वाक्य बोललो, मी अवाक झालो. मला कुणीतरी सेंड केलं, म्हटलं पास्टर बघा हे काय चाललंय. आणि मी ऐकलं त्याच्यामध्ये. तो म्हणतो की देवाने अजून एक पवित्र आत्मा दिलाय आमच्यासाठी, आणि ती म्हणजे बायको. आणि मग त्याचा रेफरन्स त्याने काय दिला माहिती का? देव अब्रामाला बोलला, तू सारा जे सांगते ते ऐक. अरे तुला तुझ्या बायकोचं कौतुक करण्यासाठी तू पवित्र आत्म्याची, पवित्र शास्त्रात असं लिहिलं, पित्याविषयी बोललं तर क्षमा आहे, पुत्राविषयी बोललं तर क्षमा आहे, पवित्र आत्म्याविषयी बोललं तर क्षमा नाही. आणि येडे लोक सगळे लाखोच्या संख्येने त्याला बघतेत आणि टाळ्या वाजवतेत. कुठं चाललंय आत्मिक जीवन? काय दुर्गंधी. ना त्यांना पवित्र आत्म्याचं गांभीर्य, ना त्यांना पवित्र आत्मा देव आहे, बायको देव आहे. त्या आदामाला बागेतनं घालवणारी कोण आहे? हवाच आहे. तिचं ऐकलं म्हणून तो बागेतनं बाहेर गेला. आणि हा खुशाल म्हणतोय, देवानं अजून एक आत्मा दिला, तो पवित्र आत्मा कोण? तर माझी पत्नी हा पवित्र आत्मा आहे. बिनधास्त. मला पाहिजे तर ते मी पाठवून दिल्या. अतिशय फेमस. आणि लोक त्याच्यासाठी वेडे झालेत बरं का. आणि काय आंधळे लोक आहेत. त्यांना पवित्रीकरण नकोय, त्यांना टाइमपास पाहिजे. त्यांना काय, तो सरळ म्हणतो ना, मी दारुड्याला, मी गुटखा खाणाऱ्याला बाप्तिस्मा देतो. दारुड्याला तेच पाहिजे, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ज्यांना पाहिजे. स्वर्ग सगळ्यांसाठीच खुला केल्यावरती इकडं म्हटलं, पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करत राहो, मलिनतेने वागणारा स्वतःला मलिन करत राहो. पण तो मी आल्यावर लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी कधी येतो? आता नाही. आता तुम्ही बसून काय म्हणणार, तो असा म्हणतो त्याचं खरं, हा असा म्हणतो याचं खरं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट याच्या बाहेरची नको आहे. याच्या बाहेर काहीच नको आहे. आणि हे तुम्हाला पटावं म्हणून नाही दिलं बरं का. लोकांना असं वाटतं की नाही, येशूचे शिष्यच म्हटले ना, किती कठीण आहे, कसं काय पाळो. मग येशू म्हटला, नाही तुला कन्सेशन देतो, तुम्हाला जेवढं जमतं तेवढं पाळा, नाही जमलं ते सोडून द्या. ते फक्त 10वीच्या पेपरमध्ये चालतं. आणि त्याला टेकू देऊन, नापास असलं तरी पास करून टाकतात, टेकू देऊन. इकडं नाही, इथं मेरिटच लागतं. मेरिट 100%. आणि मेरिट काय माहिती का? तुम्हाला नव्हतं, पण आम्ही 10वीला होतो तर आम्हाला सर सांगायचे, नीट काना मात्रा वेलांटी सगळं बघायचं. आणि आमच्या 10वीला आमचे 35% तुमच्या 70%च्या बरोबर आहे, आम्ही पास झालो. आणि तुमचे 35 जे आहेत ना, तुम्ही लायकीचेच नाही पास होण्याच्या, नाहीच. तेव्हा काना मात्रा वेलांटी सगळं चेक केलं जात होतं. का? कारण ते स्टँडर्ड होतं. आणि शास्त्रामध्ये पण काय लिहिलं माहिती का? यातला काना मात्रा रद्दबदल होणार नाही, हे स्टँडर्ड आहे.
इथं काना मात्र फरक चालत नाही. वचनाच्या वचनं कशी गायब करू शकतो आपण? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्वतःला रिफाईन करावं लागेल. रिफाईन म्हणजे काय? जितकं वेळा तुम्ही देवाचं वचन वाचून स्वतःला लागूकरण कराल तितकं तुम्ही रिफाईन होणार आहे. रिफाईन व्हा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की शेवटच्या दिवसामध्ये आम्ही आहोत. मला माहिती आहे की मी विचार करताना, मी आता हे सगळं हे करत असताना माझ्या लक्षात येतं की आता मीटिंग्स पण सोप्या राहणार नाहीत. तुम्हाला पण मी सांगतो बरं का, तयार व्हा तुम्ही सुद्धा. तुम्ही मंडळीमधले लोक सुद्धा आता तयार व्हायला पाहिजे. पालक हा तुमच्याकडे कायमस्वरूपी असेल याची गॅरंटी नाही. एखादी मीटिंग मला सुद्धा संपवणार आहे, मला सुद्धा तयार व्हावं लागणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जाण्याच्या अगोदर शिष्यांना वारंवार समजावून सांगत होता, मनुष्याचा पुत्र धरून दिला जाणार आहे, मनुष्याचा पुत्र धरून दिला जाणार आहे. आणि आम्ही पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त, नीट आहे का, येशू ख्रिस्त धरून दिला गेला, मारला, तेव्हा शिष्य पुन्हा मासे धरायला गेले. का? ते तयार नव्हते. पुन्हा मासे धरायला गेले. मग येशू ख्रिस्त त्याने स्वर्गात जाण्याचं थोडंसं टाळलं. 40 दिवस राहिला तो जायला. तो मरियला म्हणतो, मला हात लावू नको, मला माझ्या बापाकडे जायचंय. आता त्याला जायचं होतं, पण त्यांनी बघितलं पेत्र जाळं घेऊन पुन्हा निघाला. मग येशू परत गेला. आता बघा, तेव्हा येशू होता, आता कोण असणार आहे? म्हणून तर असं म्हटलं, त्या दिवसामध्ये लोक वचन सांगणारे शोधतील आणि म्हणतील कोणीतरी आम्हाला मार्गदर्शन करावं, पण त्या दिवशी तुम्हाला कुठलंच मार्गदर्शन मिळणार नाही. आज प्रभूची कृपा आहे, आज देवाची दया तुमच्यावरती आहे. तुम्ही वचन ऐकू शकता. वचन सांगण्यासाठी प्रभू मला कृपा पुरवत आहे, वचन देण्यासाठी प्रभू मला कृपा पुरवत आहे. पण जास्त काळ ही कृपा तुमच्यावरती राहणार नाही, जास्त काळ नाही राहणार. का? मान्याकडे इस्रायल लोकांनी दुर्लक्ष केलं, देवाने मान्ना पाठवायचं बंद करून टाकलं. मान्ना गेला कुठं? मान्ना स्वर्गात नाही येत होता. ऐका, लोक म्हटलं की मान्ना खाऊन खाऊन कंटाळा आला. आणि शास्त्र सांगतं त्यांनी मिस्रातल्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवल्या. नीट ऐका, त्यांना मिस्रातल्या गोष्टी आठवल्या. आमचं पण तसं, कधी कधी देवाचं वचन मानण्यासारखं आमच्याकडे येतं, पण आम्हाला मिस्रातल्या गोष्टी आठवतो. मग देव मानणं बंद करतो. देवाने मानणं बंद केलं. मग त्यांना जे पाहिजे होतं, मिस्रामधली भेंडी, त्या लावे पक्षी, सगळं प्रभूने दिलं. मानणं गायब झाला ना. आणि प्रभू काय म्हटलं माहिती का? हा जो मानणं आहे ना, हा मानणं नंतरच्या पिढीसाठी. कसलं बायबल भारी बरं का. कधी कधी मी विचार करतो, तो म्हटलं नंतरच्या पिढीसाठी यातला थोडासा मानणं तुम्ही मला वाटतं ते काठी आणि दगडी पाट्या आणि मान्य 3 वस्तू प्रभूने इस्रायल लोकांना बरोबर घेऊन जायला सांगितल्या. मी कधी कधी विचार करतो की त्या काळामध्ये तो मान्ना इस्रायल लोक, यहुदी लोक, ज्याच्या संबंधानं म्हटलं की हा मान्ना जर तुम्ही ठेवला दुसऱ्या दिवशी तर त्याच्यामध्ये आळ्या पडत होत्या. पण तो मान्ना ज्या देवानं आज्ञा केली तो मान्ना आळ्या पडल्या नाही. पिढ्यानपिढ्या तो मान्ना लोकांनी पाहिला. आता बघा बरं का, हे तुमच्यासाठी कसं आहे. तुम्ही मानणं नको म्हणून मिस्रातल्या गोष्टी, चर्च म्हणून जे लोक आता संदेश ऐकतात त्या लोकांना, कधी कधी लोकांना असं वाटतं की हे कठीण वचन नको आहे, हे वचन मानण्याप्रमाणे, हे मानणं नको, आम्हाला मिस्रातल्या गोष्टी पाहिजे. मिस्रामध्ये काय? सगळ्या मिस्रातल्या गोष्टी. मिस्रामध्ये व्यसन आहे, मिस्रामध्ये व्यभिचार आहे, मिस्रामध्ये वादविवाद आहे, मिस्रामध्ये भांडण आहे, सगळ्या गोष्टी. ज्या मिस्रातल्या गोष्टी ते गलतीकराच्या पत्रामध्ये सांगितलं की या गोष्टी करणाऱ्या लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. गलतीकराच्या पत्रात तुम्हाला पुष्कळ वेळा तुम्ही वाचलं. हे सगळं मिस्रामधल्या, त्या मिस्रातल्या गोष्टी आमच्याकडे आल्या. त्या गोष्टी घेऊन आम्ही निघालो. तो म्हटला मानणं बंद, पण पुढच्या पिढीसाठी तो मानणं आवश्यक आहे. म्हणजे काय हो, तुमची पिढी त्याला नाकारती, पण देवानं यूट्यूब असलं भारी आणलं, ते पुढच्या पिढीसाठीचा मानणं देवाने तरतूद करून ठेवली. तुम्ही रिजेक्ट केलं, पुढची पिढी, धार्मिक लोक, छोटी छोटे लेकरं ज्यांना कधी समजत नाहीत, आता काही लेकरं अजून जन्माला यायची असतील, ती लेकरं त्यावेळेस शोध घेतील. आत्ताची तरुण लेकरं या वचनाकडे दुर्लक्ष करतील. देव म्हणतो राहू दे, यांना मिस्रातल्या गोष्टी खाऊ दे, मिस्रात जे पाहिजे ते सगळं मी त्यांना देईल, पण
पुढच्या पिढीला जेव्हा पुढची पिढी विचारेल की प्रभूनं रानामध्ये तुम्हाला कसं चालवलं, तेव्हा हा मानना त्यांच्या समोर आणा आणि सांगा, देवानं स्वर्गातल्या गोष्टी आम्हाला देऊन तृप्त केला. हा स्वर्गीय मानना आहे. म्हणून तुम्हाला जर जगायचं असेल, वाचायचं असेल, तर प्रभूचं वचन, जसं आज ते नगरवरून ब्रदर आले त्यांनी सांगितलं, ड्रायव्हिंगचं काम करतात, हमालीचं काम करतात, आणि ते पोते, ती रशी खोलली, पोते उचलायला गेले, फरशीवरती पडले, मणक्याचा आवाज आला, मणका तुटला, हालचाल करता येणार, निचपीत पडले, दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये गेल्यावरती डॉक्टरनं सांगितलं की तुम्हाला सगळं करावं लागेल, टेस्ट करावे लागेल, जवळजवळ तुमचा मणका गेल्यासारखा आहे. नाही, घर बंद करून कसं टाळणार, 58 वर्ष वय, म्हणजे आता ते काय हाड जुळण्याचं वय नाही. मग कशाने जुळलं हाड? घरी गेले, देवाचं वचन वाचलं, देवाच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला. हा मानना आहे. या मानण्याचा परिणाम तुम्ही पण ऐकलं, त्यांनी पण ऐकलं, पण ते वचन त्यांना गुणकारी ठरलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावरती गेले तर ते ओझं उचलू शकले. का? मान्याने आपलं काम केलं. का तुम्हाला सांगतो, तुम्ही नाकाराल, पण एक पिढी अशी येईल, मला माहित नाही त्यावेळेस मी कबरेमध्ये असेल, देव स्वर्गामध्ये असेल, पण 100% तुम्हाला सांगतो, हे वचन अनेक लोकांच्या जीवनामध्ये, अनेक तरुणांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवेल. कारण हा मानना आहे, हा पुढच्या पिढीसाठी. पण आता आमच्याकडं, आमचं लक्ष कशाकडे असलं पाहिजे? प्रभूनं आमच्या जीवनामध्ये काहीतरी करावं. ऐका, आज माझा विषय आहे, चमत्कारासाठी योग्य बना. प्रत्येक व्यक्ती जो देवाचं वचन ऐकतो त्यानं आपल्या जीवनामध्ये चमत्कारासाठी लायक बनलं पाहिजे. देवाला प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी चमत्कार करायचा असतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये. मागच्या 2 आठवड्याखाली एक बहिणीने मला कॉल केला, फार रडत होती बरं का ती. हॉस्पिटलमध्ये मी गेले, माझ्या 4 टेस्ट आत्तापर्यंत झाल्यात, गाठी आहे पोटामध्ये, आणि डॉक्टरने सांगितलं 99% तुम्हाला कॅन्सर आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला कोणी वाचवणार नाही. ते म्हटले, मी खूप घाबरले. कॅन्सर म्हणजे जीवनाचा शेवट, अंत आहे. आणि मग घाबरलेल्या अवस्थेमध्ये मला काय करावं सुचना, मी रडत बसले. मग ते म्हटले की नाही, यातून सुटायला पाहिजे तर कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे. मग यूट्यूबचं चॅनल कोणीतरी त्यांना सेंड केलं होतं, त्यांनी ते ऐकलं, मग मला कॉल केला. म्हटली, पाळक साहेब, डॉक्टरनं सांगितलं 4 टेस्ट झाल्या, त्याच्यामध्ये मला कॅन्सर आहे असं डिटेक्ट झालेलं आहे, अजून एक टेस्ट करू आणि त्यानंतर मग आपण ठरवू ट्रीटमेंट कुठली घ्यावी. आणि असं करून त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला, मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. ते म्हटले की आता माझा विश्वास आहे, प्रभू माझ्यामध्ये तो कॅन्सर डिटेक्ट असणारच नाही आणि डॉक्टरला थक्क करणारा चमत्कार माझ्या जीवनामध्ये घडेल. तिने विश्वास ठेवला आणि मग ती गेली. आणि गेल्यानंतर तिचे रिपोर्ट्स काढले, सगळ्या टेस्ट केल्या, 1दा 2दा 3दा 4दा पुन्हा सगळ्या तिच्या टेस्ट केल्या आणि डॉक्टरने डोक्याला हात लावला. त्यामुळे 4 टेस्टमध्ये तुम्हाला कॅन्सर होता, पण आता टेस्ट केली तुमचा कॅन्सर गायब आहे. याचं कारण काय? प्रभू सगळं काही करण्यासाठी समर्थ आहे. देवाला काय कठीण आहे? मिरॅकल तुमच्या जीवनात रोज घडवावा असं प्रभूला वाटतं, प्रत्येकाच्या जीवनात. आणि मी असं म्हणतो, जर तुमचं जीवन मिरॅकल घडवत नाही, याचा अर्थ तुमच्यामध्ये ती पात्रता नाही. मग पात्रता निर्माण व्हायला कशी पाहिजे? कशी काय पात्रता? बघा, याला पवित्र शास्त्र म्हटलं. शास्त्र म्हणजे काय? सायन्स. सायन्समध्ये प्रत्येक गोष्ट, आता मला एवढं सायन्समधलं आठवत नाही, पण त्याच्यामध्ये निरीक्षण, परीक्षण, अजून काय असतं? निष्कर्ष. म्हणजे निरीक्षण असतं, परीक्षण असतं. परीक्षण म्हणजे मग परीक्षा नळीमध्ये टाकायचं, मग हे केमिकल ते केमिकल, आणि मग त्याच्यामध्ये रिझल्ट असतो. ते सायन्स आहे. म्हणजे कोणती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी ते करायचं आणि त्याचं निरीक्षण करत बसायचं. हे पण एक सायन्स आहे. हे मिरॅकलचं सायन्स आहे, चमत्काराचं पुस्तक आहे. सगळ्यांच्या जीवनात देवाला चमत्कार करायचा, पण चमत्कार कोणाच्या जीवनामध्ये घडतो? कोण चमत्कारासाठी लायक आहे? काय पात्रता आहे? प्रश्न तर पुष्कळ तुमच्या जीवनामध्ये.
जर पवित्र शास्त्र तुम्ही उलगडलं तर तुम्हाला कळेल, उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या पुस्तकात सगळीकडे मिरॅकल्स आहेत, सगळीकडे मिरॅकल्स आहेत. एक सुद्धा गोष्ट विदाउट मिरॅकल तुम्हाला दिसणार नाही. असं पृथ्वी आकार विरहित शून्य होती आणि देव बोलला आकाश, आणि काय घडलं? आता देवाने बोलल्या बोलल्या आकाश घडलं, म्हणजे निर्मितीच चमत्कारानं घडलेली आहे. प्रत्येक निर्मिती देव बोलला आणि घडलं. आता तुम्ही बघा की तिथं तुम्ही परीक्षण करता, निरीक्षण करता, देव बोलला आणि तसं घडलं. काहीतरी क्वालिटी. कसं घडला हा चमत्कार? ज्याच्यामध्ये पॉवर होती तो बोलू शकतो. आता मी पण उद्या जाऊन बोललं पाहिजे. आता मी ते ऐकलं उत्पत्तीच्या पुस्तकात, देव बोलला आकाश हो. मी पण जाऊन बोललं पाहिजे. समोर एम्पला कार येऊ. आता मला जास्त धावपळ करावी लागते, मग मी लगेच बोलेल हेलिकॉप्टर येऊ. येणार आहे? तसं होत नसतं. म्हणून तर मी तुम्हाला सांगतो, मिरॅकलसाठी लायक चमत्कार देवानं का घडवला त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ही इज वर्दी. तो पात्र आहे चमत्कारासाठी, आणि त्याची पात्रता काय? ही इज होली गॉड. ही त्याची पात्रता आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अशुद्ध जीवन नाही, कुठल्या प्रकारचं अशुद्ध पण नाही. म्हणून बोलल्यावर ते घडलं जातं. त्याच्याकडे ती पॉवर आहे, त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे. आता आज आम्ही चमत्कारासाठी कसं काय योग्य बनणार आहोत, एक गोष्ट आपण वाचणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि त्याची 1 पासून 10 पर्यंतची वचनं. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहूमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली की व सांगितलं आपण त्याच्यासाठी हे करावं. अशा योग्यतेचा तो काय शब्द आहे? त्या अशा योग्यतेचा तो आहे. कोण काय करावं? चमत्कार करावं. काय योग्यता? वाचा. आपण तेवढ्या त्याच्यासाठी करावं, तो योग्यतेचा आहे. कारण आपल्या राष्ट्रावरती हा प्रेम करतो आणि याने आमच्याकरिता सभास्थान बांधून दिलं आहे. तेव्हा येशू त्यांच्या बरोबर गेला. मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटलं प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावं. इतकी माझी योग्यता नाही. यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानलं नाही. तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असतो. माझ्या स्वाधीन शिपाई आहे. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो. दुसऱ्याला ये म्हटलं म्हणजे तो येतो. आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटलं म्हणजे तो ते करीतो. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले. आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. बस. चमत्कार करण्यासाठी, त्याची प्रार्थना ऐकण्यासाठी तो लायक आहे. आता काय लायकी, काय पात्रता आहे? सगळेच उठून प्रार्थना करतात, सगळेच प्रार्थना विनंती, सगळ्यांच्या प्रार्थना थोडी ऐकणार. काही पात्रता पाहिजे की नाही हो? काय पात्रता आहे? मिरॅकल्स एवढे ऐकले, परत पुष्कळ आम्ही तुमच्या एवढ्या साक्षी ऐकतो. एक कोणीतरी मला एक सारखं
पेन्शनचं, देव तिची पेन्शन नक्की मंजूर करणार आहे. रोज न चुकता मला व्हॉट्सअपवर एक असते, टाईप करून ठेवलेलंच आहे, त्याला कॉपी केलं की दुसऱ्या दिवशी तसंच पडतं. एक 3-4 लोक आहेत, कॉपी पेस्ट रोज त्यांचं असतं. माझी पेन्शन चालू व्हायला पाहिजे, माझी पेन्शन चालू झाली की मी तुमच्या चर्चला 50,000 देणार आहे. आता 50,000 देणार, मी रोज प्रार्थना करतो, देवा त्यांची पेन्शन लवकर चालू दे, का तर चर्च बांधायला 50,000 देणार. मग आता कितीतरी दिवस, मला वाटतं 3-4 महिने झाले, ते अजून पण ते चमत्कार घडत नाही. आणि ते रोज मी ते वाचतो आणि मग तिथल्या जागेवर, प्रभू ते घडव. त्यांनाही प्रश्न आहे, अजून कसं घडलं नाही? आता तुम्ही तर तुमच्या बहिणीची साक्ष सांगितली, तिची पेन्शन मंजूर झाली, माझी का नाही मंजूर झाली? पार्शिलिटी केली का देवानी? तुमच्या बहिणीला मिळवून दिली. असं पण काय पात्रता काय? परमेश्वर तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अलौकिक अद्भुत साक्ष घडवतो. पण त्याच्यासाठी पहिलीच पात्रता काय? 1 ते 3 वचनामध्ये म्हटलं, त्यानं येशू विषयीचं ऐकलं. वाचा बरं 1 ते 3 वचन. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहुमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून एक गोष्ट ध्यानात ठेवा, चमत्कारासाठी पहिली गोष्ट कोणती असेल की तुमची लायकी काय, तुमची पात्रता काय? तुम्हाला येशूविषयीचं खूप ऐकावं लागतं. मग तुम्ही म्हणा आम्ही ऐकत नाही का येशूविषयीचं? नाही हो, येशूविषयीचं ऐकणं म्हणजे फक्त येशूविषयीच. तुम्हाला सांगू का, आता तुम्हाला कळेल पवित्र शास्त्रामध्ये कधी कधी तुमचे चमत्कार का लांबतात ते तुम्हाला कळून जाणार आहेत. येशू ख्रिस्त त्यानं यरीहोत प्रवेश केला आणि मग आम्ही पाहतो एका झाडावरती जक्कई नावाचा एक मनुष्य होता. आणि मग येशूने त्याला म्हटलं, जक्कई त्वरा कर, खाली ये. आणि मग तो खाली आला. खाली आल्यावर येशू त्याला म्हटलं, चल मला तुझ्या घरी जेवायला यायचं. येशू त्याच्या घरी जेवायला गेला. तुला काय वाटतं, एवढाच दाखला आहे तो? येशूने त्याला आवाज दिला, त्वरा कर, खाली आज मला तुझ्या घरी जेवायचंय आणि मला तुझ्या घरी यायचंय, तुझ्या घरी मला जेवण करायचं. एवढा दाखला नाही. तिथे तुम्ही एक वाक्य वाचा. तो जेव्हा जक्कईच्या घरी गेला तेव्हा त्या ठिकाणामध्ये शास्त्री परुषी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. काय कुरकुर करू लागले? हा पापी लोकांच्या घरी जास्त जातो. आता बघा, जक्कई त्वरा कर, खाली ये हा शब्द ऐकल्याबरोबर आणखीन काही शब्द त्याच्या कानावरती पडले असतील. मी सांगतो तुम्हाला ते शब्द. काही लोक म्हटले असतील, सारं आयुष्य तर चोऱ्या करण्यात, लुटमार करण्यात गेला आणि हा आला का येशूला बघायला? कारण तिथं शास्त्रीने परुष त्याच्या संबंधानं काय बोलत होते? हा नेहमी पापी लोकांच्या. मग जक्कई झाडावरती का चढला? येशू कोण आहे हा पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते पण शब्द नको होते ऐकायला. कोणते शब्द? ज्या शब्दानं तो दोषी ठरला जाणार आहे, जे शब्द त्याला डिप्रेस करणार आहे, जे शब्द त्याला निराश करणार आहे, जे शब्द त्याला खिन्न करणार आहे, जे शब्द त्याला कष्टी करणार आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, या पृथ्वी तलावर तुम्ही राहत असताना चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडू नये म्हणून बऱ्याच वेळा निराशेचे शब्द तुमच्या कानावरती पडण्याची शक्यता वारंवार असते. पण तुम्ही निराशेचे शब्द न ऐकता येशूचे शब्द ऐकता, तेव्हा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडत असतो. जक्कईनं नाही लोकांच्या शब्दाकडे कान दिले. लोक तुम्हाला बोलणार. लोकांसाठी तुमची पात्रता काय? लोक तुम्हाला कधी धार्मिक ठरवणार नाही. लोकांना असं वाटतं धार्मिक व्यक्ती हाच चमत्कार मिळवू शकेल. बरं, लोकांची धार्मिकता काय माहिती का? एक गोष्ट ध्यानात ठेवा, येशू ख्रिस्तानं जेव्हा एका स्त्रीला त्याच्याकडे आणलं त्यावेळेस आणणारे लोक धार्मिक वचन घेऊन, व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला येशूकडे आणल्यावर ते सगळे धार्मिक होते आणि त्यांनी वचन घेऊन येशूकडे आले. म्हटले काय? म्हटले शास्त्रात असं लिहिलं, व्यभिचार करताना कोणी सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारावं. आता ते धार्मिक आहेत की नाही? मग येशूने त्यांचं नाही ऐकलं. येशूने काय बोलला? त्यांनी दगड पहिला मारायचं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. हिचं पाप सापडलं, त्यांचं पाप सापडलं नाही. म्हणून लक्षात ठेवा, धार्मिक लोक ते नाही जे लोक तुम्हाला दोषी ठरवतील. धार्मिक एकच आहे,
तो प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्या संबंधानं काय बोललं, तो जक्कयाच्या घरी गेला आणि म्हटलं आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. हे शब्द तुमच्या कानावरती पडू द्या. तुम्हाला दोषी, तुम्ही पापी आहात, तुम्ही चुकीचे आहात, तुमच्यावरती दोषारोप करणारे असंख्य लोक तुम्हाला सापडतील, पण ते ऐकत बसू नका. तुम्ही योग्य नाही, तुम्ही पात्र नाही, तुम्ही असे आहात, तुम्ही टाकावत नाही. हो, हे शब्द ऐकल्यावर तुमच्या जीवनात कसं मिराकल घडलं. पण एक शब्द नेहमी तुमच्या कानावरती पडला पाहिजे. कोणता शब्द? जो प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणतो तुम्ही दोषी आहात, पण माझं रक्त तुम्हाला निर्दोष ठरवतं. माझं रक्त तुम्हाला निर्दोष ठरवतं. म्हणून लक्षात ठेवा, दोषारोप करणारे असंख्य लोक तुमच्या भोवती असतील, पण तुम्ही कोणते शब्द ऐकता, कोणते शब्द तुमच्या कानावरती पडते, कोणते शब्द मनाला लावून घेता. का तुमच्या जीवनात चमत्कार घडत नाही माहिती का? बऱ्याच वेळा लोकांचे शब्द आम्ही मनाला लावून घेतो. कानाला लावून घ्या, मनाला लावून घेऊ नका. कानाला लावून घ्या, मनाला लावून घ्यायची. का माहिती का? लोक तुमच्या जीवनात मिरॅकल घडवणार नाही, पण मिरॅकल घडवणारा येशू हा 100% तुमच्या जीवनात मिरॅकल घडवेल. म्हणून तुम्ही ते शब्द ऐकूच नका. डॉक्टरचे शब्द पण ऐकू नका. डॉक्टरला काय पण सांगू द्या, त्याचं कामच आहे तुमचं पोट फाडणं आणि तुमचा खिसा फाडणं. त्याचं काम तुमची बँक रिकामी करणं आहे. पण येशूचं काम जे तुमचं फाटलं तिथं दुरुस्त करणं येशूचं काम आहे. लाजरस अख्खा फाटला होता. हो, अख्खा फाटला होता. लाजरस अख्खा फाटला होता, अख्खा. आणि लाजरचे सगळे अवयव गायब होते. एक पण अवयव सुरक्षित नव्हता. डोळे गायब, किडनी गायब, लिव्हर गायब, आतडे कोतडे सगळे गायब. पण येशू तिथं होता ना. बघा आता मी ऐकणं, येशूचं काय ऐकणं ते किती महत्वाचं आहे. येशू म्हटला त्या मरीला, चल आपण कबरेकडे जाऊ. ती म्हटली नको, माझ्या भावाचा आता काय येईल. बघा, लोक तुमचा वास काढतील, पण येशू तुम्हाला वास येऊ देत नाही. येशू तुम्हाला वासातनं बाहेर काढतो. हे शब्द तुमच्यासाठी मिराकल असणार आहे. मला एक गोष्ट तिथं चांगली वाटते. येशूनं कबरे जाऊन ह्या चर्चा नाही केल्या. मरिया जिथं भेटली ना वेशीवरती, तिथं येशू तिच्याशी बोलतो, तिथं चर्चा झाली. त्याचा वास येत असेल. जर कबरेच्या जवळ जाऊन जर चर्चा केला असताना, लाजरस नको, येशू कबरेची धोंड काढू नको, वास येत आहे, लाजरस बाहेर आलाच नसता. कारण लाजरसने तिची पण चर्चा ऐकली असती आणि येशू चिंतो म्हणलं असलं तर माझ्या बहिणीला माझा वास येतो, मी कशाला बाहेर येऊ. पण धन्य तुला येशू कबरेजवळ जाऊन चर्चा कबरेजवळ गेला आणि फक्त एकच शब्द तो बोलला, लाजरस बाहेर ये. आणि लाजरस बाहेर आले. आज दुपारी तुमच्यासाठी मिरेकलसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मेलेले असाल, तुम्ही कर्जबाजारी असाल, तुम्ही आजारी असाल, तुम्ही नाकारलेले असाल, तुमचं स्वतःचं कोणी नसेल, कोणते शब्द ऐकू नका. एक शब्द येशूचा ऐका, बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. याच शब्दाच्या द्वारे मिराकल घडणार आहे. येशूचा ऐका. सगळे शब्द कानावाटे. मी तर म्हणतो नेहमी काही शब्द ऐकून इकडून ऐकायचे. सूचना नाही बर का. कोण तुमच्या विरुद्ध बोलत असेल, इकडून ऐका, सोडून द्या. येशू काय बोलतो ते ऐका. येशूला प्रत्येकाला बरं करायचंय. येशूला प्रत्येकाच्या जीवनात मिराकल करायचं. आणि लक्षात ठेवा, येशू युनिव्हर्सल आहे. हो, युनिव्हर्सल या शब्दाचा अर्थ काय? सगळ्यांचाच आहे. मग कोणाचा नाही? कोणाचा नाही सांगा बरं. एवढ्या वेळेस मी तुम्हाला सांग, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या, मग कोणाचा? जे माझ्या पित्याच्या, म्हणजे कशाप्रमाणे? मग जे येशू कोणाचा आहे? वचनाप्रमाणे चालणाऱ्यांचा आहे. मग जो वचनाप्रमाणे चालतो त्याचा येशू आहे. मी नाही ठरवू शकत तुमचा येशू नाही, ते आमच्याकडे असतं. तुमचा नाही, आमचा नाही. तिकडं पण ऐकायचं नाही. माझं येशूचे नातं मजबूत असलं, मी आणि येशू बरोबर चालत असेल, तर येशूमुळे माझ्या जीवनात चमत्कार घडणार आहे. म्हणून पहिला मुद्दा, 7 मुद्दे आहेत.
नाही होणार. पण एक मुद्दा आणि त्याच्या पलीकडे मला वाटतं थोडंसं आपण अजून एक वचन वाचू. उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 1 ते 4 पर्यंतचं वचन तुम्हाला ते समजेल, कारण देवाविषयीचं येशूविषयीचं ऐकणं किती गरजेचं आहे. उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 1 ते 4 वचन. अब्रामास देवाचे पाचारण परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करील. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठं करील. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील, अभिष्ट करणाऱ्यांचे मी अभिष्ट करील, त्यांचे मी अभिष्ट करील. तुझे जे अनिष्ट चिंतितील, त्यांचे मी अनिष्ट करील. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याचं तारण झालं, ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलं, जो विश्वासणाऱ्या, नीट ऐका, ज्यानं ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, अशी कोणती का व्यक्ती असे ना, बिलीवर्स, विश्वासणारा व्यक्ती, या विश्वासणाऱ्या व्यक्ती संबंधानं काही गोष्टी रिव्हेलेशन, काही सिद्धांत शास्त्रामध्ये तुम्हाला लागू करून घेणं फार गरजेचं आहे. कोणतं लागू करण, कोणती गोष्ट आहे? तुम्हाला मिरॅकल तुमच्या जीवनात का घडत नाही, मिरॅकलसाठी पात्रता कोणती? विश्वासणाऱ्या व्यक्ती संबंधानं असं म्हटलं, या अब्राम संबंधानं देव बोलतो, मी तुला सांगतो, आपल्या बापाचं घर सोड, आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश सोड, आणि मी सांगतो माझ्या मागे ये. आता बघा, तुम्ही आणि मी या ठिकाणामध्ये जमलेली प्रत्येक व्यक्ती, तुम्ही पण पूर्वी मिस्रात राहत होता, तुमचाही देश पाप नगरी होती, तुमचा बाप्तिस्मा झाला, तुम्ही सगळ्यांनी ते सोडलं. ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्या सगळ्यांनी आपला देश, गणगोत. आता जे ख्रिस्ताकडे महाराष्ट्रामध्ये आलेले लोक आहेत, त्या लोकांना नातेवाईकांनी पूर्वी किती अवघड होतं. आता तुम्ही ख्रिस्तामध्ये लग्न होतं, सगळं होतं, त्यावेळेस मुली देत नव्हते. काय असेल ज्यांनी पहिल्यांदा ख्रिस्ताला स्वीकारलं. आता जर तुम्ही बघितलं तर ख्रिस्ताला स्वीकारल्यावर, मी परवाच वाचलं की एक परिवार, त्या परिवारामध्ये त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारल्यावर त्या गावाने त्यांच्यावर बहिष्कार घातला. यांना कोणी सुद्धा अन्नधान्य द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, या कुटुंबाला गावामध्ये कुठल्याच गोष्टीची सुविधा द्यायची नाही. कसा विश्वास टिकवून ठेवला असेल एक परिवार बी अजून त्या, मला वाटतं उत्तर प्रदेशमध्ये. मेल्यावरती ते म्हटले आमच्या गावात पुरायचं नाही. 4 दिवस ते प्रेत तिथं पडलं. कलेक्टर, तहसीलदार, मामलेदार ते म्हटले आम्ही इथं पुरू देणार नाही. शेवटी सरकारी अधिकारी आले, ते म्हटले आता काय करता, त्याला बाहेर नेऊन कुठंतरी पुरावं लागलं. किती कठीण आहे. कसं स्वीकारलं असेल त्या लोकांनी. हे का तुम्हाला त्याचं गांभीर्य सांगतो माहिती आहे का? प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताकडे येताना ना, तिला किंमत चुकवावी लागते. प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती. आता तुम्ही विश्वासणारा मंडळीतला प्रत्येक व्यक्ती ज्याचा बाप्तिस्मा झाला, त्यानं ख्रिस्ताला स्वीकारलं, गणगोत, नातेवाईक, देश, पाप नगरी सोडली. आता तुम्ही प्रभूचं ऐकलं आणि प्रभूच्या मागे निघाल. आता तो काय म्हणतो माहिती का? जे तुझं अभिष्ट चिंततील आणि जे त्यांचं अनिष्ट चिंतितील त्याचे मी अनिष्ट. म्हणजे कुणाचं? हीच गॅरंटी नाही ना आपल्याला. विश्वासणारा व्यक्ती कोण? ज्याचा बाप्तिस्मा झाला. बघा, मी आत्मिक गोष्टी तुम्हाला सांगते. मंडळीमध्ये जेवढ्यांचा बाप्तिस्मा झाला, एकदा बाप्तिस्मा झाला, तो विश्वासणाऱ्याच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला. विश्वासणारा व्यक्ती, आता मिरॅकल तुमच्या जीवनामध्ये का घडत नाही याचं कारणच तुमचं. आता येशू ख्रिस्त स्वतःनं त्यांनी प्रमाण दिलं बरं का. तो म्हटला, शाप कोणास देऊ नका. येते का लक्षात? बलाम संदेष्टा इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी निघाला. त्यास प्रभू त्याला काय म्हटला? तू त्यांना शापच देऊ शकत नाही. म्हणजे एकदा तुम्ही ख्रिस्ताकडे आला, तुम्हाला कोणी शाप देऊ शकत नाही. मग मिरॅकल तुमच्या जीवनात का घडत नाही? तुम्ही विश्वासणाऱ्याला शाप दिला तर मिरॅकल तुमच्या जीवनात कसा घडणार आहे? येते का लक्षात? तुम्ही विश्वासणाऱ्यात, जी व्यक्ती तुम्हाला पसंत नाही ती पण विश्वासणारी. आता देवाच्या दृष्टिकोनातनं सगळे विश्वासणार आहेत ना. त्याच्याकडे थोडी कंपार्टमेंट आहे. नाही बाबा, हा जनरल डब्यातला आहे, हा स्पेशल डब्यातला आहे, ह्याला 3 टायर आहे, नाही का? त्याच्यामध्ये असतात 2 टायर 3 टायर आणि मग स्पेशल कंपार्टमेंट. मग याला तो डबा आहे, मग याला
देवाकडं एकच डब्बा, सगळ्याला समान लेखलं जातं. शास्त्रामध्ये सांगितलं यहुदी हेलनी हा भेदच नाही, स्त्री आणि पुरुष हा भेदच नाही. देवाच्या दृष्टिकोनातनं विश्वासणारा म्हणजे विश्वासणारा. नीट ऐका, मिरेकल का घडत नाही? तुमच्याकडं असणारी भावना. कोणती भावना? अब्रामाला तो म्हटला जो तुला शाप देईल तो शापित, जो तुला आशीर्वाद देईल तो. म्हणजे विश्वासणारे विश्वासणाऱ्याला काय केलं पाहिजे? मग तुम्ही आशीर्वादित होणार, म्हणजे मिरॅकल घडणार आहे. माहित नाही लोकांना. त्यांना असं आत्मिक जीवन म्हणजे काय? आत्मिक जीवन म्हणजे तुझं वाईट माझं चांगलं नाही. आत्मिक जीवन मिरॅकल, प्रभू तुला आशीर्वादित करू, प्रभू तुला बरकतीने भरू. योबाच्या जीवनामध्ये 2 वर्ष तो खापर घेऊन आपलं अंग खाजवत बसला. का? सगळं शाप 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 बोलत गेला, शाप शाप बोलत गेला. देव म्हटलं देत बस शाप. जन्मदिवसाला शाप, आईचं उदर शापित, हे शापित ते शापित. 2 वर्ष खाजवून खाजून कंटाळल्यावर त्याच्या डोक्यात आलं चला आता मित्रांसाठी प्रार्थना करू. आणि मित्रांसाठी प्रार्थना केली, देवानं मिरॅकल घडवला. हे सिक्रेट आहे. काय सुंदर आहे बायबल. एखादा मिरॅकल तुमच्या जीवनामध्ये घड, एखादा नाही मी म्हणतो रोज विश्वासणाऱ्यांच्या जीवनात चमत्कार घडला पाहिजे. रोज. बरं का? कोणीतरी मला परवा सांगितलं घर बांधलं, मग उगीच मला व्हिडिओ कोणीतरी पाठवला वरच्या घराचा आणि मला मोह झाला. फेसबुकला टाकून द्यावं की बाकीच्या लोकांना इन्स्पायरेशन मिळलं पाहिजे की प्रभूनं घर दिलं म्हणून. कुठं तरी एक मोठी मीटिंग झाली आणि मग तिथं बरेच डायसिसचे पाळक बसले होते. एक पाळकाने मुद्दा बघितलं का कसं घर बांधलंय आमदारासारखं. का हृदयामध्ये भावना आहे ती? मिरॅकल का घडत नाही? कारण आम्हाला दुसऱ्याचा मिरॅकल पाहिल्यावरती आमच्यामध्ये द्वेष भावना निर्माण होते. अब्रामाचं तसं नव्हतं. शास्त्र सांगतं देवानं त्याला ट्रेन केलं होतं. अब्रामा, जो तुला शाप देईल तो शापित, जो तुला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित. विश्वासणारे लोक त्यांच्या जीवनात मिरॅकल घडतो, जे लोक दुसऱ्याला कधी शाप देत नाही. ही पात्रता आहे. येशूचं ऐका म्हणून म्हटलं, त्यानं ऐकलं, अब्रामानं देवाचं ऐकलं. तुम्ही पण देवाचं ऐका. ईर्ष्या नकोय. कुठली ईर्ष्या नको आमच्या जीवनामध्ये. कधी कधी आमच्या जीवनामध्ये ईर्ष्या असल्या कारणानं जो मिरॅकल आमच्या जीवनात घडायचं तो घडतच नाही. ईर्ष्येनं कधी मिरॅकल मिळत नाहीत. आमच्या जीवनामध्ये प्रभूचं वचन स्वीकारणं, देवाचं ऐकणं, याच्यामुळे. म्हणून लक्षात ठेवा, नेहमी दुसऱ्यांसाठी आशीर्वाद देत बसा. देव रोज तुमच्या जीवनात नवीन चमत्कार घडेल. पण तुम्ही दुसऱ्यांचं पाहिल्यावर तुमच्या मनामध्ये जर नापसंती, तीव्र भावना निर्माण झाली, तुम्ही मिरॅकल पुढचे कधीच मिळवू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जो खरा सच्चा विश्वासणारा व्यक्ती आहे त्याच्या मुखातनं अपशब्द निघत नाही. त्याच्या मुखातनं फक्त आशीर्वाद आणि आशीर्वादच निघतात. मग चमत्कार घडला जातो रोज उठल्यावर. म्हणून आम्ही एकमेकाला भेटल्यावरती त्याच्या संबंधानं चांगलं बोलता आलं पाहिजे. चांगलं बोला. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तुम्ही दुसऱ्याविषयी जे वाईट बोलाल ते देव तुमच्या जीवनात घडवेल. मिरॅकल त्याच्यामुळे घडत नाही. आता दुसरा मुद्दा. एक मुद्दा झाला. 7वा अध्याय 3रं वचन वाचा. त्याने येशूविषयी ऐकून 3रं वचन, यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व येशूविषयीचं ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवलं व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. दुसरी गोष्ट, पहिला मुद्दा, त्यानं येशू विषयीचं ऐकलं, देवाचं वचन ऐकलं, प्रभू जे सांगतो ते ऐकलं. नीट ऐका, प्रभूनं काय सांगितलं? आशीर्वादच द्या, शाप कोणाला. लक्षात ठेवा, तुम्हाला चमत्कार पाहिजे ना तर रोज तुम्हाला काय पाहिजे, एखाद्याला गाडी पाहिजे ना तर त्याने उगाच जाऊन दुसऱ्याला सांगितलं प्रभू तुला 4 व्हीलर देऊ. त्याची आल्यावर माझे डोळे पांढरे झाले तर तुझी 2 व्हीलर पण गायब होईल. कधीच मिरॅकल घडणार नाही. पण त्याला 2 व्हीलर वरून येताना तुम्ही बघितलं ना, ब्रदर
देव तुम्हाला चांगली 4 व्हीलर देव. प्रभू तुमचं मन पाहतो तर म्हणतो हा बिलिव्हर्स दुसऱ्या बिलिव्हर्सला आशीर्वाद देतो, हा लायक आहे, याला चांगलंच मी देणार आहे. ही पात्रता आहे बरं का. हे प्रॅक्टिकल देवाचं वचन आहे. पुष्कळ लोकांना ते माहित नाही. ते नुसतं पालक साहेब का घडत नाही, का घडत नाही. अरे कसं घडेल? घडण्यासाठी योग्यता निर्माण कर ना. योगानं योग्यता. दुसरी महत्वाची गोष्ट, आत्मिक संगती उच्च प्रतीची. हो, काय आत्मिक संगती? कोणाला पाठवलं? यहुद्यांमधले काय लिहिलंय? वडील मंडळीस. वाचा बरं परत. त्यांनी येशूविषयी ऐकून हा, यहुद्यांच्या वडील मंडळीस. यहुद्यांच्या कुठल्या वडील मंडळीस? यहुद्यांच्या. आता यहुदीचं वडील मंडळ, यहुदी लोक काही साधे लोक नाहीत. ते येशूला देवाचा पुत्र मानतच नव्हते. एक मुलगा, त्या मुलाला कोणीतरी येशूविषयी सांगितलं. यहुदी एक मुलगा होता 10 वर्षाचा, आणि त्याला कोणीतरी येशूविषयी सांगितलं. तो मुलगा काय म्हटला माहिती का? जर येशू ख्रिस्त आत्ता पृथ्वी तलावरती असता तर येशू ख्रिस्ताला मी पुन्हा एकदा दगडानं ठेचून ठेचून त्याचा चेंदा मेंदा केला असता. ते यहुदी आहेत, कट्टर यहुदी, जे ख्रिस्ताचा देव पण स्वीकारत नव्हते. ऐका आता मी तुम्हाला काय सांगतो. हे कट्टर यहुदी धर्मशास्त्र नियमशास्त्र काटेकोरपणे पाळणारे लोक आहेत. यहुद्यांचं वैशिष्ट्य काय? नियमशास्त्राच्या बाहेर जाऊन कोणत्याच गोष्टी करत नाहीत. अगदी देवाच्या वचनाचं काठ्याकूट करून सत्य काय आहे ते चाचपणारे लोक आहेत ते यहुदी. आणि असं लिहिलं, हे यहुदी साधे सुधे यहुदी नव्हते. हे यहुदी वचनाच्या द्वारे त्यांनी ख्रिस्ताला ओळखलं होतं. लक्षात ठेवा, आत्मिक संगती मिरॅकल घडण्यासाठी तुम्हाला येशूच्या वचनाच्या जवळ असणारे आत्मिक लोक यांच्याबरोबर तुमची संगती असली पाहिजे. काय यांच्याबरोबर संगती असली पाहिजे? बऱ्याच वेळा मिरॅकल न घडण्याचे कारणच तुमची संगती चुकीची आहे. जेव्हा देवाचं वचनाचा परिपाठ तुम्हाला समजावून सांगणारे लोक नसतील, या असणाऱ्या या श्रीमंत माणसाला किंवा या शताधिपतीला कोण वचनामध्ये एवढं वाढवलं होतं, कसं काय येशूविषयी त्याला आणि सांगितलं गेलं. हे जे कट्टर यहुदी लोक आहेत, वडील मंडळ आहे, हे वडील मंडळ यानं नुसतं कट्टरत्व स्वीकारलं नव्हतं. ऐका, कट्टरपणा नुसता स्वीकारला नव्हता. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणामध्ये कट्टरता पुष्कळ असती, पण ख्रिस्ताला स्वीकारणं नसतं. कट्टर आत्मिक जीवन वेगळं आणि ख्रिस्ताला स्वीकारून कट्टरता असणं, हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. कधी कधी कट्टरतेमध्ये काय असतं माहिती का? तुच्छता असते. कट्टर लोक तुच्छ, एकमेकाला तुच्छ मानतात. बघा तुम्ही, येशूच्या बरोबर यायचे आणि ते जक्कायला तुच्छ मानत होते. त्यानंतर मी पाहतो की जेवढे जेवढे पापी, व्यभिचारी स्त्री असेल किंवा शमरुणी स्त्री असेल, सगळीकडे सगळे तुच्छ. शिमोनाच्या घरी येशू जेवायला गेला, तिथं पण बसायला तर जात होते येशूच्या सोबत, जेवायला जात होते, पण त्यांच्यामध्ये कट्टरता. पापी लोक नकोय, पापी लोक नकोय, पापी लोक नकोय. इथं काय घडलं? या यहुद्याच्या बाबतीत काय घडलं? या यहुद्यांनी येशूचं शिक्षण स्वीकारलं. येशूचं शिक्षण स्वीकारा. कोणाबरोबर संगती असली पाहिजे? ख्रिस्ताचं अंतःकरण ज्यांच्याकडे आहे ते आत्मिक पराकुटीचे लोक आहेत, ते वडील वर्ग. ते मिशन, कोणतं मिशन? की ज्यांचं हृदय ख्रिस्ताच्या प्रीतीनं भरलेलं आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, पहिल्यांदा तुम्ही तुमचं आत्मिक जीवन तपासा. कट्टरता त्याच्यामध्ये का नुसती? यहुदीपण आहे का नुसतं कट्टरता तुमच्यामध्ये? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त नेहमी या यहुद्यांसंबंधानं म्हटलं की अरे परुषा, अरे यहुद्या, तू बाहेरून वाटी साफ करतो पण आतून तुझी वाटी. यहुद्यांना तो बोलला. कोण आहे यहुदी? मी ते तुम्हाला सांगत आहे. या यहुद्यांनी बाहेरून स्वतःला साफ केलं नाही, यांनी आतून स्वतःला साफ केला. तुम्हाला आंतरिक साफ करणाऱ्या संगती आवश्यक आहे. आंतरिक मिरॅकलसाठी आवश्यक पात्रता कोणती? नेहमी तुमची आंतरिक शुद्धता होणं फार गरजेचं आहे. आणि त्या लोकांबरोबर तुमचं बसणं उठणं असलं पाहिजे. या आम्ही पाहतो की आत्मिक संगती कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यानं सोडली नाही. परमेश्वर चमत्कार करताना नेहमी आत्मिक संगतीकडे पाहत असतो की तुमची आत्मिक संगती कुठे आहे. जेव्हा तुम्ही बसता, तुम्ही बोलता, तुम्ही उठता, तेव्हा तुमच्यामध्ये एकमेकाविषयी आदर असला पाहिजे. ती आत्मिक संगती बरं का. एकमेकाबरोबर बसल्यावर एकमेकाशी बोलता चालता
या मला वाटतं ते वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल अजून जास्त त्याच्यामध्ये. 7 अध्याय 3 वचन. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. आज ऐका, आता या कसं सांगावं, पण हा मुद्दा तुम्हाला तितकं क्लिअर होणं पण फार गरजेचं आहे. हा व्यक्ती यानं येशूविषयीचं ऐकलं. आता बघा, शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. येशू ख्रिस्तानं येरियोत प्रवेश केला. तिमयाचा मुलगा बर्तिमय आंधळा भिकारी वाटेवरती बसून त्यानं येशूविषयी ऐकलं आणि तो स्वतः जोरजोरात ओरडायला लागला, अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. यानं पण येशूविषयी ऐकलं, पण तो गेला कुठं? यहुद्यांच्या वडील वर्गाकडं. असं का घडलं? त्यानं येशूविषयी ऐकलं, तो चमत्कार करतो हे पण माहिती होतं, पण एक गोष्ट त्याला माहिती होती, येशूपर्यंत जाण्यासाठी मी लायक नाही. आणि याचा पुरावा तुम्हाला पवित्र शास्त्रातनं देतो की जेव्हा त्या 6व्या वचनामध्ये असं म्हटलंय त्यांनी, तो म्हटला की माझ्या छपराखाली तुम्ही यावं एवढी योग्यता माझी नाही. म्हणजे त्याला माहिती होतं प्रभूपर्यंत मी पोहोचू शकत नाही. नीट समजून घ्या, मिरॅकल कधी घडतो, कधी कधी तुम्ही स्वतः देवापर्यंत पोहोचू शकत नाही. नीट ऐका, पण देवापर्यंत पोहोचणारा एक मध्यस्थ तुमच्या बरोबर असतो. एक मध्यस्थ जो प्रभावीपणे तुमची बाजू येशू समोर मांडू शकतो. कधी चमत्कार घडतो. बरेच लोक म्हणतात तुम्ही प्रार्थना करा बाळक साहेब, तुमची प्रार्थना देव ऐकेल आणि उत्तर देईल. होय, एक मध्यस्थ तुम्हाला आवश्यक आहे, एक व्यक्ती जो देवाच्या जवळ तुम्हाला घेऊन जाईल, प्रभावीपणे तुमची बाजू मांडू शकेल. प्रभावीपणे बाजू मांडणारे जर मध्यस्थ तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे चमत्कार घडणार नाही. म्हणून चमत्कारासाठी तुमची संगती अशी असावी जो तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाऊ शकेल. एक प्रभावी मध्यस्थी. या यहुद्यांसंबंधानं येशूचं, या यहुद्यांचं इम्प्रेशन येशूवरती होतं. कधी कधी तुमचं इम्प्रेशन पडत नाही, पण कोणाचं तरी इम्प्रेशन तिथं असतं आणि ते इम्प्रेशन तुम्हाला त्या मिरॅकलसाठी पात्र बनवतं. मध्यस्थी आवश्यक आहे. आल्या सिस्टर पाडरी एक यशची साक्ष सांगितली की असा तो गाडीवरती चालला आणि खरंच कठीण आहे नाही का, आमची लेकरं बाहेर जातात येतात, किती कठीण आहे त्यांच्यासाठी. सोमगल सिस्टरची पण साक्ष ऐकली आम्ही. रोजचा दिवस किती कठीण, किती भयानक प्रकारच्या संकटानं भरलेला दिवस आहे. लक्षात ठेवा, बायबल सांगतं तुझं जाणं येणं मी सुरक्षित करेल. जर तुम्ही बघितलं अनुवादाच्या पुस्तकामध्ये, तू आत जाशील तेव्हा सुरक्षित, बाहेर जाशील तेव्हा सुरक्षित, आत येशील तेव्हा सुरक्षित, शेतीमध्ये सुरक्षित, नगरात सुरक्षित, सगळीकडे तुझी लेकरं बाळं, तुझी गुरढोरं सगळीकडे सुरक्षेची गरज आहे. कोण सुरक्षा देणार आहे? मग त्यांनी सांगितलं. गाडीवरती चालला. बघा, सैतान या दिवसामध्ये तो काही अंतिम दिवसात आहोत, एवढं सोपं नाही विश्वासाचं युद्ध. वेळ गेल्यावरती आम्ही मध्यस्थी करतो, वेळ गेल्यावरती आम्ही प्रार्थना करतो, पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही निरंतर मध्यस्थी करताना त्याने किती पण डावपेच मांडले तरी आमची मध्यस्थी त्याला अलगत उचलून धरत असते. याच्यासाठी मध्यस्थीची गरज आहे. मंडळीमध्ये त्या मध्यस्थांची गरज आहे. आता मी त्या मुद्द्यावरती, ज्या मंडळीमध्ये प्रभावी मध्यस्थ असतात ती मंडळी चमत्कारासाठी पात्र मंडळी. ज्या परिवारामध्ये प्रभावी मध्यस्थ असतात तो परिवार आणि चमत्कार स्वीकारणारा परिवार. तुमच्या परिवारामध्ये प्रभावी मध्यस्थ जे देवाशी रिलेटेड आहे, ख्रिस्ताच्या जवळ आहेत. देवाच्या जवळ आम्ही असलं पाहिजे ना, प्रभूच्या जवळ, प्रभूची संगती. बरं, प्रभू कोणाच्या पण प्रार्थना तशा नाही ऐकू शकत. एवढी काय तुमची प्रार्थना त्यांनी ऐकावं, मग काय पात्रता आहे तुमच्यामध्ये? यहुदी आहेत, वडील वर्ग आहे, यहुद्यांमधला वडील वर्ग. आणि लक्षात ठेवा, या यहुद्यांचा जो वडील वर्ग आहे तो काही कॉमन वडील वर्ग नाहीये. यहुदी कोणाला पण जवळ करत नव्हते, साधारण यहुदी नव्हते, ते माणसं पारखत होते. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, एक यहुदी मुलगा 10 वर्षाचा म्हणतो
येशू आता पृथ्वी तलावर असतात तर मी त्याला दगडानं ठेचून मारलं असतं का? तो कट्टर यहुदी, तो येशूला सुद्धा तपासतो, येशूला पण तपासतो यहुदी, कोणावर विश्वास ठेवत नाही, येशूची सुद्धा तपासणी करतो. आता विचार करा, हा शताधिपती या वडील वर्गावरती इम्प्रेशन टाकतो, म्हणजे या शताधिपतीला किती वडील वर्गाने तपासलं असेल. अशीच त्याची मागणी नाही घेऊन गेले तिथं, चला आम्ही सांगावं येशूसाठी प्रार्थना करा, या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. म्हणजे त्यांनी धार्मिकतेची लेवल, काय धार्मिकतेची लेवल काढली. लक्षात ठेवा, नेहमी चांगली संगती तुम्हाला मिरॅकलसाठी लायक बनवते. चांगली संगती ठेवा, चांगली संगती. यहुद्यांचं वैशिष्ट्य काय माहिती का? यहुदी नेहमी दोष दाखवणारे आहेत. यहुदी कोण आहेत? येशूचे एक एक दोष त्यांनी काढलं. कुणाशी तरी मी बोलता बोललो नाही, कालच आपण प्रवीण अजून आम्ही बसलो होतो गप्पा मारत. मी म्हटलं की लोक फार नावं ठेवतात, तो बाळक साहेब सेवा करतो, सेवा करता करता पुष्कळ लोक नावं ठेवतात, बरंच वाईट बोलतात, कशी सेवा करावी निराश होतो. मी तर अजून ख्रिस्ताला ओळखत नव्हतो, लहानपणी माझ्यावरती अन्याय अत्याचार झाल्यावर मग ख्रिस्ताची ओळख माझ्या संबंधानं झाली, मग मी प्रभूकडे आलो. पण आता ख्रिस्ती लोकच, ज्यांना ख्रिस्त माहिती आहे तेच मला विरोध करतात. म्हटलं बाबा एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, येशूला लोक म्हटले तो दारुड्या आहेत बरं का, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये, तर त्याला दारुड्या सुद्धा म्हटले येशूला, त्याला बलजबूल भूतांचा अधिपती म्हटलेले येशूला. मग जिथं येशूला लोक बोलते तिथं तुम्हाला आणि मला सोडणार आहे का? हे लोकांचं काम आहे, लोक बोलत राहणार. यहुद्यांचं वैशिष्ट्य काय? त्याने येशूवरती दोष लावला, येशूवरती दोष लावला. मी का तुम्हाला बोलतो बघा, मग या व्यक्तीनं यहुद्यांनी त्याच्यावरती दोष लावू नये म्हणजे कसलं निर्दोष जीवन तो जगला असेल. मिरॅकलसाठी पात्रता मी तुम्हाला सांगत आहे, एक निर्दोष जीवन जगण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न केला पाहिजे. यहुदी तुम्हाला असे जवळ करणार नाही. या शताधिपतीला एक प्युअर लाईफ तो जगलेला आहे, शुद्ध जीवन तो जगला. यहुद्यांनी त्याच्यातला दोष शोधू नये यासाठी. आता बघा, त्या यहुद्याला जाऊन तिथं प्रार्थना करायला तो ते जाऊन सांगा ना येशूला, मी तर जात नाही बाबा, माझी तेवढी योग्यता नाही. मग ते म्हणले तुम्ही जा. येशूला बोलले हो, इकडं आमच्याकडे रामबाबूला जर कोणी सांगितलं, त्याच्या असिस्टंटला सांगितलं ना, राम तुम जा उधर जाना है और डायरेक्ट जाना है, क्या है तेरे पास, तिथं म्हणते. आता हे येशूकडे चाललेत यहुदी, किती चौकशी झाली असेल, मग काय क्वालिटी होती त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा, मिरॅकल तुमच्या जीवनामध्ये घडायचं आहे ना, अशी क्वालिटी निर्माण करा की प्रभूनं त्या क्वालिटीला पाहिल्यावर पहिला चमत्कार तुमच्या जीवनामध्येच केला पाहिजे. तिसरा मुद्दा, लुकाचं शुभवर्तमान 7 अध्याय 4 आणि 5 वचन. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे. काय योग्यतेचा आहे? पहिला मुद्दा पाहिला त्याने, येशू विषयीचं ऐकलं, येशूच ऐकलं. दुसरी गोष्ट आत्मिक संगतीमधलं वजन. तिसरा मुद्दा पहा काय? कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करीतो, आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करीतो आणि यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले. एक मुद्दा. आता बघा, यहुदी त्यांच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असेल तर राष्ट्रप्रेम. यहुद्यांमधलं तुम्ही त्यांच्यातलं बघितलं ना, ती लहान लहान लेकरं सुद्धा ते त्यांना पहिले आपल्याकडं शाळेमध्ये गेल्यावर आपण त्याला म्हणतो कसं तरी शाळेत कोंबा याला नेऊन, कॉर्पोरेशनच्या तर घ्या नाहीतर, आणि मग त्याला विचारतं, त्याला 35% बाळा मेडिकलला जातो. यहुद्यांमध्ये ते नाहीये. प्रत्येक जन्मलेल्या मुलानं पहिल्यांदा सैनिकाचं काम करायचं, प्रत्येकानं राष्ट्राचं रक्षण करायचं. यहुद्यांचं वैशिष्ट्य राष्ट्रावरती प्रेम करणार आहे. पंजाबमध्ये आपल्याकडे एक किसान आणि एक, पंजाबमध्ये बरं का, एक मुलगा, 2 मुलं जन्मालेले, तर एक शेतकरी आणि दुसरा मिलिटरीमध्ये.
पण यहुद्यांमध्ये तसं नाही. यहुद्यांचं वैशिष्ट्य काय? राष्ट्रावरती प्रेम करणारे लोक. मग तुम्ही म्हणाला आम्ही कसं काय राष्ट्रावरती प्रेम? भारत माझा देश आहे, सगळे भारतीय. ते आमचं तोंडपाट पोपट पंचे. मग पडळकर म्हणतात ख्रिस्तीला मारून टाका. प्रतिज्ञा त्यांनी पण घेतली आणि आम्ही पण घेतली, पण आम्ही म्हणतो मारा यांना, आम्ही म्हणतो मारा त्यांना. हे राष्ट्रप्रेम. आता राष्ट्रप्रेम काय? हे बायबलमध्ये, हे बायबल इतकं भारी पुस्तक आहे ना, मी ते वाचत होतं ना, म्हटलं अरे हे राष्ट्र आहे कुठं? राष्ट्रावरती प्रेम करणं. आणि मला वाटते 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन वाचा. काय क्वालिटी, कोणाच्या जीवनात मिरेकल घडतो? हा, 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक, राष्ट्रीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलं, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. तो हा राष्ट्रावरती प्रेम करणार आहे. आता राष्ट्र कोणतं आहे? काय वाचलात ना? पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र. कोण राष्ट्र आहे? पवित्र नाही हो. कोण राष्ट्र आहे? मी. कोण राष्ट्र आहे? मग मिरॅकलसाठी पात्रता कोणती? माझ्यावर नाही. राष्ट्रावरती प्रेम करणं म्हणजे तो ख्रिस्ताचे गुण, ज्यांनी तुम्हाला निवडलं, पाचारण केलं. काय लिहिलंय तिथं? देवाचे स्वतःचे लोक म्हणून असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलं, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. त्याचे गुण कोणते? ख्रिस्ताचे गुण. ज्याने तुम्हाला पाचारण केलं. कोणी पाचारण? ख्रिस्तानं पाचारण केलं. आणि त्याचा गुण काय? काय ख्रिस्ताचा गुण? योहान 3:16 देवानं. आता ख्रिस्ताचा गुण कोणता? साधं सोपं आहे. येशूला विचारलं देव काय? त्यांनी काय एका वाक्यात सांगितलं? म्हणजे देवाचा गुण कोणता आहे? ख्रिस्ताचा गुण कोणता आहे? प्रीती. त्याचे गुण तुम्ही हे एकच वचन तुम्हाला वाटतं की चला एक वचन वाचलं, तुम्ही निवडलेला वंश, राष्ट्रीय याजकगण आहात, देवाचं पवित्र राष्ट्र आहात, आणि तुम्ही त्याचे गुण म्हणजे तुम्ही राष्ट्रावरती प्रेम करावं. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे? एकमेकावरती प्रेम कर. मग येशू म्हटला तुमची एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे. म्हणजे तुम्ही जेव्हा एकमेकावर प्रीती करता तेव्हा तुम्ही राष्ट्रावरती प्रेम करता. मग चमत्कार कोणाच्या जीवनामध्ये घडतो? जो एकमेकावर प्रीती करतो त्याच्या जीवनात चमत्कार घडला जातो. असं नसतं चमत्कार घडत. प्रभू तुमचं प्रेम बघणार आहे. तुमच्या हृदयामध्ये मत्सर असेल, एकमेकाविषयी द्वेष भावना असेल, मग चमत्कार कसा घडणार आहे? खांदेव नाही का? एक विश्वासणाऱ्या व्यक्तीची क्वालिटी काय? जर तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे तर ख्रिस्ताचे गुण तुमच्यामध्ये असले पाहिजेत. ख्रिस्त तुमच्यामध्ये दिसायचा तर ख्रिस्ताचा गुण प्रीती आहे. प्रीतीसाठी तो क्रुसावरती मेला. आणि मग माझ्यामध्ये द्वेष भावना असेल, माझ्यामध्ये मत्सर असेल, राष्ट्रावरती म्हणजे प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीवरती प्रेम करावं. कारण बायबल काय सांगतं? तुम्ही देवाचे पवित्र राष्ट्र आहात. निराष्ट्र आहे. मी तुमच्यावरती प्रेम करतो, तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे. आम्ही एकमेकावरती ख्रिस्ताचं प्रेम केलं पाहिजे. म्हणजे एक चमत्कार घडण्याच्या अगोदर प्रभू काय पाहतो? तुमचं एकमेकावरती प्रेम आहे का? लक्षात घ्या. मिरॅकल मिरॅकल मिरॅकल, चमत्कार चमत्कार, पण त्यातला गाभा तुम्हाला कुठं माहिती हो? प्रभू एकंदरीत तुमचं वर्तन पाहणार, तुमचा स्वभाव पाहणार, तुमचे विचार पाहणार की तुम्ही कशा पद्धतीनं एकमेका संबंधाने विचार करत आहात. आणि ही गोष्ट कोणताच विश्वासणारा विचार, हा मंडळांमधले प्रॉब्लेम, मंडळांमधल्या समस्या, प्रेषितांच्या काळामध्ये एवढं प्रेम होतं असं लिहिलंय, लोक त्यांना पाहून का प्रसन्न असत? एकमेकाचं प्रेम त्यांच्यामध्ये होतं. मी एका चर्चमध्ये गेलो. मग गेल्यानंतर तिथं जे पाळक होते ते पूर्वी म्हणजे माझं नुकतंच तारण व्हायला सुरुवात झाली होती आणि त्या लोकांचं तारण झालं होतं. ते तारण झाल्यानंतर त्यांच्याकडे बघायचो. ते एकमेकाला भेटल्यावरती एवढे गळ्या घालून आणि भेटल्यावर एवढा आनंद त्यांना व्हायचा. आणि ते पाहिल्यावरती अरे तारण वेगळंच आहे. कारण जिथं आम्ही चर्चला जायचो तिथं चर्च सुटलं की फक्त फॅमिली एकत्र यायची, ते एकमेकाशी बोलायचे, निघून जायचे.
ते कधी नव्हतं. पण जेव्हा तारलेल्या लोकांना पाहायचो त्यावेळेसचं तारण बरं का, आताचं तारण नाही. आता तारणाचं नुसतं कारण आणि मरण आहे, तारण राहिलं नाही. ते तारण लय भारी होतं. एकमेकाला भेटायचे, चर्चा करायची, रात्र 2-2 वाजेपर्यंत नुसतं देव 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 देव. मला खरं तर मी एवढं विश्वासामध्ये वाढण्याचं कारण खूप चांगली संगती त्यावेळेस मला मिळाली त्या लोकांचं. मी असं मास्टर सलीम त्यानंतर महाडकर असे आमच्या घरी यायचे आणि ते वर चर्चा करत बसायचे. तर मला त्यांच्याबरोबर जाऊन बसायचं म्हटल्यावर मला भीती वाटायची की आपण एवढ्या भारी लोकांवर कसं, पण ते काय बोलतात ना त्याच्यासाठी आमच्या घराचा माळा होता आणि त्यांना जेवण दिलं. मी तिथं मुद्दामून त्या भिंतीला थांबून ऐकत बसायचो, काय बोलत असतील देवाविषयी एवढं. आणि ते सारखं देवाचं विश्वासाचं, ह्याचं तारण त्याचं. बापरे, ते ऐकून ऐकून म्हणायचो आपण कधी या लेवलला पोचणार. आणि मग त्या लोकांना भेटल्यावरती त्यांनी हातामध्ये हात दिला तरी असं वाटायचं एवढ्या भारी लोकांनी आपल्या हातामध्ये हात दिला. म्हणजे गळ्यात गळा घालायचे, ते आमच्याशी चर्चा करायचे, आमच्याशी बोलायचे. मग असं वाटायचं की जग नको आहे, हेच जग आहे, हेच विश्व आहे. कधी बाहेर जाऊशी वाटलं नाही. आज मंडळांमध्ये ते नाही आहे. मंडळांमधल्या लोकांना मंडळीत राहण्यापेक्षा त्यांना बाहेरचं जग आवडतं. कारण काय माहिती का, ख्रिस्ताचे गुण मंडळीतनं बाहेर निघून गेलेले आहेत. आणि मग मिरॅकल घडतच नाही, चमत्कार घडतच नाही. पण जेव्हा मंडळीमध्ये आतमध्ये लोकांचं अंतःकरण बदललं जातं, चमत्कार आपोआप घडले जातात. मंडळी चमत्कारासाठी लायक बनते. द्वेष भावना, मत्सर जोपर्यंत हृदयामधनं जात नाही तोपर्यंत चमत्कार घडू शकत नाही. म्हणून चमत्कारासाठी पात्रता कोणती, तर असं म्हटलं एकमेकावरती प्रेम करणं, राष्ट्रावरती प्रेम करणं. लक्षात ठेवा, तुमचं जीवन हे कधीच मिरॅकल स्वीकारू शकत नाही, कारण तुमच्यामध्ये जर प्रेमच नसेल. कोणाविषयी प्रेम? राष्ट्र, प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीविषयी तुमच्या अंतःकरणात प्रेम असलंच पाहिजे. आणि ख्रिस्ताचे गुण प्रगट करा, तुमचे गुण दाखवू नका. आमच्या गुणानं लोक बाहेर जातील, पण ख्रिस्ताच्या गुणानं जग जिंकलं जाईल. प्रियांनो, लोक जगाला जिंकायचं, ख्रिस्ताच्या गुणानंच लोक जिंकले जाणार आहेत. लक्षात ठेवा. मंडळी त्या दिवसामध्ये असं लिहिलं, हजारो आत्म्यांची भर त्यांच्यामध्ये पडली. का तर सगळी मंडळी ख्रिस्ताच्या प्रेमानं भरून गेली होती. आणि आज जर तुम्ही बघितलं, मंडळ्या रिकाम्या होत चाललेल्या आहेत, मंडळ्यांमध्ये प्रेम नाही. म्हणून मंडळ्या फक्त नावाला राहिल्या, चमत्कार नाही. धन्य ती मंडळी राष्ट्रावरती प्रेम करणार. जेव्हा देव शिलोकडे बघेल ना, तर शिलो संबंधानं तिकडं मध्यस्थी पवित्र आत्म्याने सांगितलं पाहिजे, हे चर्च मिरॅकलसाठी योग्य आहे का, हे राष्ट्रावरती प्रेम करणार आहे, एकमेकावरती प्रेम करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आमचा व्यवहार एक चर्च म्हणून तुम्ही जगत असताना नुसतं बिल्डिंग मध्ये एकत्र येणं, 4 गाणे गाणं, उपदेश करणं, याला प्रभू चर्च कधी म्हणत नाही. चर्चचं बेस, चर्चचं बांधणी, चर्चची रचनाच प्रेम आहे, ख्रिस्ताचं प्रेम. आणि ते सगळ्याला तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र जमता त्यास प्रभू तुम्हाला तपासत असतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा मंडळीतनं प्रेम बाहेर जातं तेव्हा मंडळीतनं चमत्कार बाहेर जातो. हे देखील लक्षात तुमच्या. मंडळीमधलं प्रेम नसलं की चमत्कार बाहेर, चमत्कार नाही राहू शकत. त्यानंतर अजून एक मुद्दा वाचूया, 7 अध्याय 4 आणि 5 वचन. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली. त्यानं येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितलं आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे. हा, काय योग्यता आहे? एक तर राष्ट्रावरती प्रेम करणारा, आणि यानेच आमच्या करिता सभास्थान बांधून दिले आहे. आता बघा, मिरॅकल साठी अजून एक क्वालिटी कोणती माहिती का? सभास्थान बांधून देणारे लोक. टाळ्या वाजवाल का तुमच्यासाठी? ज्यांनी सभास्थान बांधून देण्यासाठी हातभार लावला, बायबल सांगतं ते सगळे चमत्कारासाठी लायक आहेत. कसं काय? तुम्हाला एक वचन वाचतो, मला याच्यात तर खूप सांगायचं होतं पण आता वेळेअभावी. 1 राजे 9 अध्याय 1 आणि 2 वचन वाचा. 1 राजे 9 अध्याय 1 आणि 2 वचन. शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा बांधावयाचे संपवलं व याप्रमाणे त्यांच्या मनास जे करावसे वाटलं ते त्याने केलं. तेव्हा परमेश्वराने त्यास गिबोन येथे दर्शन दिले. त्याप्रमाणे त्यास दुसऱ्यांदा दर्शन दिले. परमेश्वर त्यास म्हणाला,
त्यास म्हणाला, तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना, माझ्या समोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली मी ऐकली आहे. हे जे मंदिर तू बांधले आहेस आहे त्यास माझे नाव सर्वकाळ राहावे, माझे नाव सर्वकाळ राहावे, म्हणून मी ते पवित्र केले आहे. माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील. ऐका, जेव्हा तुम्ही इथं असं म्हटलं ते यहुदी वडील मंडळ येशूकडे जातं आणि त्याची क्वालिटी सांगतं. काय क्वालिटी? अरे यानं सभास्थान बांधून दिलंय. तुम्ही जेव्हा सभास्थान बांधून देता, मंदिर बांधून देता, तेव्हा कोणीतरी तुमच्या वतीनं देवाकडे मध्यस्थी करत असतो. काय मध्यस्थी कर? यानं सभास्थान बांधून दिलं, याला जे पाहिजे तू दे. कारण बायबल सांगतं माझं चित्त तुझ्याकडे लागलेलं आहे. येते का लक्षात? तुम्ही चर्च बांधणारे लोक, ज्यानी देवाच्या मंदिराच्या बांधकामासाठी दिलं, शास्त्र सांगतं, प्रभू म्हणतो माझं चित्त तुझ्याकडे लागलं. चित्त, आता देवाचं चित्त लागणं ना आमचं चित्त फरक आहे बरं का. तुम्हाला लक्षात येत नाही. चित्त देवाचं, घराकडे देवाचं चित्त लागतं म्हणजे ज्याने सभास्थान बांधून दिलं त्याच्याकडे देवाचं चित्त लागतं म्हणजे देव बघतो तुमच्या घरात काय काय नाहीये, तुमच्या जीवनात काय काय नाहीये. मी देवाचं मंदिर बांधतो, त्याच देव माझी कमतरता. तुम्हाला माहिती का, आलिशा शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीकडे गेला आणि त्यानं पाहिलं हिचा नवरा घरीच दिसतो, त्याला कामधंदा नाही. आणि मग त्या गेजेला पाठवतो, म्हणतो जाऊन त्या बाईला बोलो. मला असं लक्षात आलं की तिच्या नवऱ्याला काम नाही, आणि मग बोलो राजाकडे त्याची शिफारस करू का. जेव्हा देवाचं चित्त तुमच्याकडे लागतं, तुमचं उन्हे पण अब्रामाच्या डेऱ्यामध्ये देव गेला, त्यानं म्हटलं सारेला बोलो, तुझ्याकडे लेकरू नाही हे मला माहिती आहे. लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू कुठं कुठं जातो, एलिया आणि विधवेच्या घरी गेला आणि त्या सार्प त्या ठिकाणच्या विधवेच्या घरात, परमेश्वर त्याला म्हटलं तिथं तरतूद केलेली आहे. तो म्हटलं बाई मला भाकर घेऊन ये. ती म्हटली बाबा एकच भाकर आहे. मला माहिती तुझ्या घरात एकच भाकर आहे, पण आता तुम्हाला भाकर देशील तुझ्या घरातलं, आणि मग तुझ्या घरातलं पीठ संपणार नाही तुझ्या घरातलं. तेव्हा देव चित्त लावतो, तेव्हा तुमची कमतरता नाहीशी होती. मिरेकल तेव्हा घडतो जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मंदिरासाठी काहीतरी योगदान देता. शास्त्र सांगतं माझं चित्त तुझ्याकडे लागलेलं आहे. तुम्ही देवाच्या मंदिरासाठी केलेलं योगदान. म्हणून लक्षात ठेवा, मिरॅकल साठी पात्रता काय. पुन्हा मी सांगतो, तुम्ही इकडे सगळ्यांनी काहीतरी दिले, पण काही लोकांना त्यांच्या जीवनात मिरॅकल घडला नसेल, तर मी तुम्हाला सांगतो मिरॅकलसाठी एकदा कुठंतरी मंदिराला मदत करून बघा. तुमचा चमत्कार तुमच्या दृष्टिक्षेपात आल्याशिवाय घडणार नाही, का तर माझा देव हा विश्वासू देव आहे. आता पहिले राजे 10 अध्याय 14 ते 20 वचन पहा, काय आशीर्वाद देवानं त्याला दिले ते सांगितल्याशिवाय मला बरं नाही वाटणार. वाचा. प्रतिवर्षी शल्मोनाकडे सोने येई. प्रतिवर्षी ह्याने दिलं कधी हो? 1 वर्ष. आणि इकडे काय झालं? प्रतिवर्षी शल्मोनाकडे सोने येई ते 666 किक्कार भरे. 666 किक्कार. बघा, आता तुम्ही ज्यानं सभास्थान बांधलं, मिरॅकल कसा असतो ते मी तुम्हाला सांगतो. याला इतकं देवाने सोनं दिलं, याने सोन्याचं मंदिर बांधलं. किती सोनं दिलं बघा. काय काय याखेरीज आणखी सौदागर देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशाचे सुभेदार यांच्याकडून सोने येई. ते निराळेच. शल्मोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली बनवल्या. एवढं सोनं झालं की त्यांनी ढाली पण सोन्याच्या बनवल्या. आम्हाला पत्र्याच्या बनवता येत नाही, यांनी ढाली सुद्धा सोन्याच्या बनवल्या. देवाच्या मंदिराची ही ताकद आहे. मिरॅकल तेव्हा घडतो जेव्हा तुम्ही परमेश्वराचं मंदिर बांधता. लक्षात ठेवा, देव जेवढ्या पटीनं तुम्ही दिलं त्याच्या अधिक पटीनं तुम्हाला परत करत असतो. याला दरवर्षी सोनं मिळालं हो. म्हणून सिस्टर लोक, दरवर्षी सोनं पाहिजे. देवाच्या मंदिरासाठी माग पुढं बघू नका. देवाचं वचन काल आज युगानुयुग एक सारखं आहे. कोणाच्या जीवनात चमत्कार घडतो? जो परमेश्वराच्या त्यांनी सभास्थान बांधून दिलं. पुढे काय केलं थोडंसं वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. काय भारी बघा. सोन्याच्या ढाली बनवल्या. एकेका ढालीस 600 शेकेल सोने लागले. तसेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून 300 लहान ढाली केल्या. छोट्या पण. आता कुठं टाकायचं सोनं? लहान ढाली, मोठ्या ढाली.
आता त्या काय बोराला खेळायला केले होते का काय माहिती कोणष्ट. छोट्या ढाली. पुढे प्रत्येक लहान ढालीस 3 माने शेर सोने लागले. 3 माने शेर सोने लागले. राजाने या ढाली लबानोन येथील वनगृहात ठेवल्या. जंगलात ठेवल्या. कुठं ठेवल्या? वनगृह. आता तुम्हाला एवढं येईल की ठेवायचं कुठं प्रश्न पडेल. म्हणजे काय हो, शेत पण घ्यालो तुम्ही. वनग्रह म्हणजे शेत नाही की नाही. आता त्या ढाली ठेवायला जागा नाही, घरच एवढं झालं, आता काय करायचं. ते म्हटलं एक काम सलमोना, मी तुझं मंदिर बांधलं, राजे यायला लागलेत आणि व्यापारी यायला लागलेत, मला सोनच द्यायला लागलेत, प्रभू ठेवायला जागा नाही, मी तुझं राज्य वाढवत जातो. हो, मिरॅकल तेव्हा घडतो जेव्हा तुम्ही परमेश्वराचं भवन बांधता. ही तुमची पात्रता आहे. आणि देव घरात देवाचं लक्ष त्याच्या घराकडे एवढं असतं ना की त्याला असं वाटतं काय काय देऊ नये हो. आणि म्हणून लक्षात ठेवा, माझी एक्साइटमेंट सगळ्यात जास्त काय असते, मी सगळ्यात जास्त कुठल्या मीटिंगचं आमंत्रण स्वीकारतो माहिती का? चर्च बांधायचं. पहिलं म्हणतो मला घेऊन जावा, मला तुमच्या चर्चमध्ये प्रीचिंग करायचं का? मी ते चर्च बांधण्यासाठी मदत केल्यावर देव मला सुद्धा आशीर्वाद देणार आहे. हे मिरॅकलसाठी पात्रता आहे, चमत्कारासाठी पात्रता आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, काही नाही केलं ना तर चर्चसाठी काहीतरी करण्याची तळमळ असली पाहिजे. करायचंच मी, हा मिरॅकलसाठी पात्रता आहे हो. म्हणून बरेच लोक म्हणले पळक साहेब एक खिळा म्हणून आम्ही, त्यांनी एक खिळ्याचा संदेश एवढा मनावरती घेतला, त्या अजून खिळे चालू आहेत. कोणी 500, कोणी 100 रुपये सुद्धा पाठवतात लोक, कोणीतरी 50, कोणीतरी 20 रुपये सुद्धा पाठवले. साहेब काय नाही, हे खेळा म्हणून आमच्याकडे स्वीकारा. मी म्हणतो तुम्ही चमत्कारासाठी लायक लोक आहात, चमत्कारासाठी लायक लोक आहे. पुढे काय म्हटले वाचा. राजाने एक मोठे हस्तिदंती सिंहासन बनविले व ते उत्तम सोन्याने मडवले. बसायची खुर्ची पण सोने. सोनं ठेवायचं कुठं? मोठा प्रश्न पडला, कुठं ठेवू सोनं? महाराज सोनं उरलं, लावून टाक माझ्या सिंहासनाला. पुढे सिंहासनात 6 पायऱ्या होत्या. आसनाचे ओटांगण वरून गोलाकार होते. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस हात होते व या 2 हाताच्या बाजूला 2 सिंह केले होते. त्या 6 पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस एक एक असे एकंदर 12 सिंह केले होते. दुसऱ्या कोणत्याही राजात यासारखे केलेले सिंहासन नव्हते. शल्मोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती. काय झालं? लबानोन येथील ग्लास सुद्धा सोन्याचा. एक दिवस याच्यात पिणार बर का मी, 100% पिणार. शलमोनाचा देव हा माझा देव आहे, पण मी तर ठेवणार नाही, तर गायब भोवती तेच आहेत. त्याच्यासाठी येतील माझ्या घरी. एक सांगितलं तुम्हाला, प्रभू सगळं देतो. मिरॅकल, चमत्कार. चमत्कार का घडत नाही याच्यापेक्षा चमत्कार का घडतो हे समजून घ्या. जेव्हा सभास्थान बांधलं जातं, परमेश्वर इकडं त्या ठिकाणामध्ये यहुदी वडील वर्ग सांगतो हा चमत्कारासाठी योग्य व्यक्ती आहे, चमत्कारासाठी योग्य व्यक्ती. शेवटचं वचन वाचूया. त्याच्यातच थोडंसं वाचा, अजून 3 मुद्दे नाही होणार, जाऊ द्या मोरते. शल्मोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती. लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती. शुद्ध बर का, 24 कॅरेट, 1 ग्रॅम नाही, 1 ग्रॅम नाही. पुढे चांदीचे एकही नव्हते. काय हो? चांदीचे एकही नव्हते. छोमछोम सुद्धा चांदीचं नाही हो. काय परमेश्वराच्या मंदिरात मिरॅकल. लक्षात ठेवा, मला तुम्हाला साधे सुधे मिरॅकल समजावून सांगायचे नाहीत. मला जगातला सगळ्यात मोठा मिरॅकल तुम्हाला समजव. आणि म्हणतो जगातला सगळ्यात मोठा मिरॅकल कोणाच्या कुठल्या मंडळीमध्ये घडतो? ज्या मंडळीचं लक्ष सभास्थान बांधण्याकडे असतं. जगातला सगळ्यात मोठा चमत्कार त्या परिवारामध्ये घडला जातो ज्या परिवाराचं लक्ष देवाचं भवन बांधण्याकडे असतं. आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये त्या व्यक्तीचं एकंदरीत स्वभाव, त्याचे विचार, त्यानं केलेल्या कृती आणि या कृतीची शिफारस
यहुदीतल्या वडील वर्गाने येशूकडे केलेली आहे. आणि इथं शलमोन आमच्यासाठी, मला हे तुम्हाला का जुन्या करातलं वाचून दाखवायचं माहिती का? प्रत्येक वचन क्लेम करण्यासाठी, देवानं एखादी गोष्ट आमच्या जीवनात करण्यासाठी देवाला त्याची आठवण करून द्या. हे किया हे, आज प्रभूला हे मी आठवण करू, देवा शलमोनासाठी केलं, हमारे लिए भी आपको करना पडेगा, कारण शलमोनाचा देव तो आमचा देव आहे. आमच्या देशात खूप सोनं आहे, काळजी करू नका. ते ₹1,00,000 जरी झालं तरी भिवू नका. का तर देवानं, जेव्हा देव उघडतो ना तेव्हा कोणी बंद करू शकत नाही. हे आशीर्वाद आहे तुमच्या जीवनावर. पुढे, सलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारित नव्हते. बघा, मी जाताना असा इतिहास लिहून जाईल की शिलोचा पाळक तेलावर होते तेव्हा चांदीला कोणी विचारत नव्हतं. इकडं सगळं सोनं झालं. चांदी नाही, सोना ही सोना. घर में जाके सोना नाही. हा, सोनं सोनं. बायबल सांगतं की देवानं. असं पुढे, समुद्रावर हिरामाच्या जहाजांबरोबर राजाच्याही तार्शिश जहाजांचा एक तांडा असे. आणि 3-3 वर्षांनी 3-3 वर्षानं ही तार्शिश जहाजे सोने चांदी हस्तिदंत, काय घेऊन येत होते जहाज? सोने चांदी हस्तिदंत, वानर व मोर आणत असे. जहाजात सोनं हो, आम्ही म्हणतो गुंजभर तरी मिळू दे देवा. ती बायको भांडती नवऱ्यानं, 1 ग्रॅम फुटका मनी नाही घातला, तू देवाचं मंदिर बांध, जहाजानं सोनं येईल. हा मिरॅकल आहे, हा चमत्कार आहे आणि शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. प्रिया, जहाजानं सोनं आलं. असं म्हटलं, त्या व्यक्तीची ती क्वालिटी आहे. कोण? ज्यानं सभास्थान बांधून दिलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, खड्याचा काटा खूप लांब गेला, इथं थांबतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यामध्ये या सगळ्या क्वालिटीज येतील, तुम्ही चमत्कारासाठी लायक लोक बनणार आहात. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आपण आपल्या जागेवर उभं राहूया, आपल्या माना आपण लावूया, आपली मस्तकं आपण झुकूया, परमेश्वरासमोर स्वतःला सादर करूया. चमत्कार आम्हा प्रत्येकाला आवश्यक आहे आणि तो घडणं गरजेचं आहे. मी बरेच दिवस चमत्काराची वाट पाहत आहे. का घडत नाही? का घडत नाही? पण मी योग्य बनलो का हा विचार मी कधीच केला नाही. मी देवाला दोष दिला. देव पक्षपाती आहे, देव आमचं ऐकत नाही. परंतु कधी हा विचार केला नाही की प्रभू माझ्याकडनं काय अपेक्षित करत आहे. आज दुपारी आम्ही देवासमोर नम्र होऊया. आम्ही शेवटच्या दिवसामध्ये आलेलो आहोत, शेवटच्या टप्प्यामध्ये. फार कठीण आहे. आता परमेश्वराचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये आराधना करण्यासाठी मोकळीक आहे. परंतु हे दिवस तसेच राहणार नाहीत, तसेच राहणार नाहीत. फार कठीण आहे. पूर्वीसारख्या सभा मोकळीकतेने होणार नाहीत. पूर्वीसारखं तारण लोकांचं सहजपणे होणार नाही. पण अजूनही प्रभूने आम्हाला कृपा दिलेली आहे. अजूनही आमच्या भागामध्ये आम्ही जाऊ शकतो, लोकांना जिंकू शकतो. ते दिवस लांब नाही की सगळं बंद होईल, कोणीतरी सेवेसाठी जाईल आणि सेवेला जाताना तो परत येईल याची शाश्वती नाही. पण आता किती सुंदर संधी आहे ना. चमत्कार तर रोज आमच्या जीवनात प्रभू घडवतो. पण खरा चमत्कार कोणता माहिती आहे का? एक व्यक्ती बंधनातनं सुटून देवाच्या मंदिरामध्ये येतो. हे सर्वशक्तिमान देव. पुढे पडतो प्रभू तुझ्या समोर.
दिवस आमचे असेच वाया गेले. जेव्हा या शहराचं तारण जवळ आलं होतं, जेव्हा या शहराचा उद्धार जवळ आला, त्यास आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. जेव्हा मंडळीमय मोठ्या मोठ्या चमत्कारासाठी तू सिद्ध केलं, तेव्हा आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ख्रिस्ताचे गुण प्रगट करणारी मंडळी बनण्याच्या ऐवजी आम्ही गुणांना दुर्लक्षित करून आमचे गुण आमच्यातनं बाहेर टाकले आणि याचा परिणाम चमत्कार बाहेर गेले. माफ कर प्रभूचे. आज बऱ्याच मंडळांची ती अवस्था आहे. जो प्रभाव शताधिपतीनं यहुदी वडील मंडळावरती टाकला, ती आत्मिक संगतीचा प्रभाव, ते वचनाला बिलगून राहणं, ते प्रभूच्या बरोबर चालणं, ते आत्मिक जीवनाचं इम्प्रेशन आत्मिक अतिउच्च प्रकारच्या लोकांवरती पाडणारे लोक या मंडळीत तयार कर. स्वभावातनं बाहेर काढ, विचारातनं, वाईट बोलण्यातनं, तुच्छते, तिरस्कार या सगळ्यातनं लोकांना बाहेर काढ. फार वेळ आमचा याच्यामध्येच गेला प्रभूचे. ख्रिस्ताच्या गुणाकडे आम्ही कधी पाहिलंच नाही. आमचं बसणं, आमचं उठणं, चालणं, बोलणं, पावलो पावली, शब्दा शब्दाला आमच्यातनं तिरस्कारच बाहेर पडला. आणि त्याच्यामुळं पवित्र आत्मा जसा मंडळीमध्ये त्याने मिरॅकल करायला पाहिजे तसा करू शकला नाही. जर तसं घडलं असतं तर आज बाहेरचं पटांगण भरून ग्राउंडवरती लोक थांबले असते. पण स्वभावामुळे हानी झाली, नुकसान झालं, त्याची जाणीव प्रत्येकाला होते. महाराष्ट्र न बदलण्याचं कारण लोकांना एकमेकाविषयी कळवळा नाही, ख्रिस्ताचं प्रेम त्यांच्यामध्ये नाही. आणि म्हणून आता द्वेषानं महाराष्ट्र भरून गेला. भारत देश पुन्हा एकदा द्वेषानं भरून गेला. आणि मंडळ्या दिव्यातलं तेल घालून बसल्या आणि भांड रिकामं राहिलं. परंतु ज्या खरोखर ज्या मंडळ्यांनी स्वतःला सावरलं, तेल घेऊन निघाले. शिलोसाठी मी प्रार्थना करतो, देवा भांड्यातलं तेल संपलं, पण दिव्यातलं तेल संपलं, पण भांड्यामध्ये तेल असू दे. जाग ठेव प्रभूजी. अशाने लोक या ठिकाणामध्ये येत आहेत. त्यांच्या समस्येची उत्तर या ठिकाणामध्ये शोधत आहेत. आणि आतापर्यंत तू त्यांना उत्तरं दिली. पण आमचं विजन मोठं, आमचं स्वप्न मोठं, आमची जबाबदारी मोठी आहे प्रभूजी. पुष्कळ लोक अजूनही येण्याच्या वाटेवरती आहेत. वेगवेगळ्या गावातनं, काही परदेशातनं लोक येणार आहेत. परंतु त्यासाठी पहिल्यांदा मंडळीला पात्र बनव, योग्य बनव प्रभूजी. ख्रिस्ताचे गुण त्यांच्यामधनं प्रदर्शित होते. ती नम्रता, ती लीनता, या सगळ्या गोष्टी मंडळीमध्ये निर्माण कर. यासाठी की प्रभूजी अंतिम दिवसातली मंडळी योद्ध्याप्रमाणे लोकांसाठी रद्दबदली करणारी, प्रार्थना करणारी मंडळी असावी. आम्हाला चमत्कारासाठी लायक बनव. काय आमच्या उणीवा आहेत, काय आमच्या कमतरता आहेत. वडील मंडळ ज्याप्रमाणे आत्मिक होतं आणि त्या शताधिपतीला त्याची कमतरता त्याने दाखवली, म्हणून तो येशूला म्हणतो, माझ्याकडे यावं एवढ्या योग्यतेचे तुम्ही नाही. इतके नम्र लोकांना बनव प्रभूजी. चमत्कार तोपर्यंत घडणार नाही. आणि म्हणून प्रत्येक जण आम्ही तुझ्या हाती पडत आहोत. सिस्टर सोमगलची आम्ही आठवण करतो, तुझा शब्द त्यांच्यासाठी पाठव, त्यांना बरं कर. सगळी भीती, दडपण, कमजोरपणा काढून टाक, उभं कर तुझ्या गौरवामध्ये. अशा अनेक लोक आहेत जे आजारी आहेत आणि ते तुझी वाट पाहत आहे. आणि म्हणून प्रभूजी या शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या गौरवात उभं कर. चर्चचं बांधकाम लवकर पूर्ण होऊ दे. मी प्रार्थना करतो, ज्या लोकांनी तुझ्या मंदिराचं बांधकाम केलं, तुझ्या वचनात आज आम्ही पाहिलं, सभास्थान बांधून दिलेला तो व्यक्ती आहे, त्याच्या जीवनात चमत्कार घडवला. माझी प्रार्थना आहे, ज्यांनी ज्यांनी हे मंदिर बांधवायला
मदत केली. चमत्कार त्यांच्या घरामध्ये घडू दे. इतके जसं शलमोनाच्या जीवनामध्ये इतके मोठे आशीर्वाद तू पाठवले, तसेच आशीर्वाद त्यांना अनुभवायला मिळू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ राहा.